Okay, so good evening all. Welcome to today's information night, and we have speaker here. Name is Dr. Amruta Deshmukh. She's a consulting homeopath working from last 16 years. She's practicing in Maashiras near Solapur as a homeopathic doctor association. She's director of that homeopathic doctor association. She's secretary of Maharashtra Homeopathic Female Doctor Association for the Maashiras Taluka. And with this, she is कोऑर्डिनेटर फॉर सहज योगा सोलापूर डिव्हिजन. यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पेशंटला होमिओपॅथी सोबत होमिओपॅथीमध्ये तुम्ही सगळेजण होता, आपण डॉक्टर कमलेश सूर्यवंशी यांना देखील बोलवलं होतं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की मनाशी संबंधित खूप काम करतात ही मंडळी. म्हणजे त्यांनी खूप छान वाक्य बोलले होते की वी ट्रीट पर्सन मीन्स डिझीज इन द मॅन, म्हणजे मॅन इन द डिझीज असं काहीतरी ते सांगितलं होतं. मला नाही बोलतात त्यांच्यासारखं. खूप छान बोलले होते ते वाक्य. हो, लाईट्स आर ऑन, सो यू कॅन सी डॉक्टर अमृता हियर. आय विल आस्क किंवा मी त्यांचा रिनेम करतो सो दॅट इट विल बी इझी टू आयडेंटिफाय हर. सो वी हॅव हियर डॉक्टर अमृता. मी त्यांच्याबद्दल थोडक्यात ओळख सांगितलेली आहे तुम्हाला सर्वांना. फक्त गिव्ह मी 1 सेक टू रिनेम हर. ओके, नाउ शी इज co-host also. Allow me to rename her. Yes. सो आज तुम्ही शिकणार आहात कसं तुमच्या आजारांमध्ये किंवा ओव्हरऑल फिटनेससाठी सहज योगाला कसं अंमलात आणायचं फॉर युअर मेंटल फिजिकल अँड इव्हन स्पिरिच्युअल बेनिफिट्स. म्हणजे ज्याच्यामध्ये मग मी मॅडमशी एक साधारणतः 20-25 मिनिटं चर्चा करत होतो. थोडं ऐकून होतो मी सहज योगाबद्दल, पण इतकं काही ते डेप्थमध्ये असेल हे मलाही माहीत नव्हतं. तर आज तुम्हा सर्वांना माझं रिक्वेस्ट असेल की तुम्ही व्हिडिओ ऑन करून जेवढं इन्व्हॉल्व्ह व्हाल अँड नंतर त्या मेडिटेशन वगैरे भरपूर काय 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 घेणार आहेत. सो मेक शुअर की तुम्ही मिस नका करू. सो मला फक्त मी लवकर, मला माहिती आहे तुम्ही वैतागले असताल माझं बोलणं ऐकून, काही जण जे पहिली वेळ आले. फक्त मला तुमच्याकडनं एक कमिटमेंट पाहिजे दॅट यू विल बी टिल एंड फॉर दिस सेशन. सो टाईप सी अँड वी विल वेलकम हर. फटाफट फटाफट. मेडिटेशनसाठी तर सगळ्यांनी भाग घ्या. चला फटाफट फटाफट बघूयात किती जण आहेत. आणि खूप सिम्पल सिम्पल टेक्निक सांगणार आहेत त्या. व्हेरी इझी टू फॉलो. कारण आमचं बोलणं झालेलं आहे. दिवसभरातले फक्त तुम्हाला 10 मिनिटं द्यायच्यात जे आज ते शिकवणार आहेत त्याच्यावर. सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं. इट्स सो सिम्पल, सो इझी अँड ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट रेमेडी. सो मेक शुअर की जरी ते फ्री असलं तरी ते प्रूव्हन आहे. हा, 9:40ला लेफ्ट करावं लागेल, तोपर्यंत होऊन जाईल सगळं. डोंट वरी, बिकॉज त्यांचं सेशन 1 तासाचं आहे. ओके, सो वन्स अगेन फटाफट सर्वांनी वेलकम डॉक्टर अमृता टाईप करा अँड वी विल वेलकम हर. येस मॅम, ओव्हर टू यू. तुम्ही बोलू शकतात मॅडम. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आवाज येतोय माझा? आय एम आय ऑडिबल? येस, यू आर ऑडिबल. हॅलो अँड वेलकम टू एव्हरीवन. आज या सेशनसाठी उपस्थित असणारे सर्व सत्याला शोधणारे साधक असं मी म्हणेन, कारण ही गोष्ट खरी आहे. तर आज तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिलात या ऑनलाईन सेशनसाठी, त्याबद्दल सर्वप्रथम सर्व साधकांचे मी सहयोग परिवाराच्या तर्फे हार्दिक स्वागत करीत आहे, अगदी हृदयातून स्वागत करीत आहे आणि सर्वांचे आभार देखील मानत आहे. आणि विशेष करून मला आभार मानायला आवडतील श्री प्रमोद बडिगर सर आणि सौ शीतल बडिगर मॅडम यांनी हा उपक्रम राबवण्याचा जो निर्णय घेतला आणि हा अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम तुमच्यासाठी आमच्याकडून अवेलेबल करून घेतला, आम्हाला तो कार्यक्रम किंवा सेशन घेण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचेही अगदी हृदयातून सहयोग परिवारातर्फे आभार मानत आहे. सर्वांचे स्वागत आणि आभार. तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते सहयोग मेडिटेशन शिकण्यासाठी. सहयोग ध्यान साधना काय आहे, आजच्या काळामध्ये मेडिटेशनची गरज काय आहे,
ते कशा पद्धतीने केलं जातं, ते किती प्युअर टेक्निक आहे मेडिटेशनचं, कोणतीही कंडिशन त्याच्यामध्ये नाहीये, आणि जर हे मेडिटेशन तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला किती फायदे होणार आहेत हे सगळं आपण सविस्तर या सेशन मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मी माझी ओळख सरांनी करून दिलेली आहे, थोडक्यात देते करू. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. मी कन्सल्टिंग होमिओपॅथ म्हणून गेले 17 वर्ष झालं प्रॅक्टिस करते आणि गेल्या 14 वर्षापासून मी सहयोगा मेडिटेशन फॉलो करते. तर सहयोगा मेडिटेशन केल्यानंतर ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मेडिकल स्टुडंट असल्यामुळे थोडीशी बुद्धी प्रत्येक ठिकाणी आडवी येत असते, परंतु सहयोगाच्या बाबतीत तसं झालं नाही. हे लक्षात आलं की सायन्सच्या बियॉन्ड कुठली तरी एखादी गोष्ट आहे आणि ती प्रूव्ह झाली आमच्या बाबतीत. त्याचे खूप आम्हाला आमच्या पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चांगले फायदे पाहायला मिळाले. आणि सहयोगा मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये इनर ट्रान्समिशन होतं, आतून तुमच्यामध्ये बदल घडायला लागतात. ना की यामध्ये कोणताही वरपांगीपणा नाही, कोणतीही अंधश्रद्धा नाही. अगदी वास्तवाला धरून सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी याचं जर कॉम्बिनेशन, गुड कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे सहयोगा मेडिटेशन. तर या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. हे सेशन जे आहे ते 2 भागामध्ये विभागलेलं आहे. पहिला जो भाग आहे तो आपण इन्फॉर्मेशन सगळी सहयोगाच्या संदर्भात तुम्हाला देणार आहोत. आणि दुसरा जो पार्ट आहे तो प्रॅक्टिकल पार्ट आहे, थिअरॉटिकल पार्ट आणि प्रॅक्टिकल पार्ट. त्यापूर्वी तुम्हा सगळ्यांचं मला खूप कौतुक करायचं आहे, कौतुक वाटत आहे की तुम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. म्हणजेच तुमच्या आत्म्याची कुठेतरी सत्याला शोधण्याची एक शुद्ध इच्छा आहे आणि ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. तुमच्या प्रत्येक ज्ञानाचा, अनुभवाचा मी आदर करते. परंतु आजचं जे सेशन आहे ते तुम्ही संपूर्ण खुल्या हृदयानं, खुल्या बुद्धीनं आणि अगदी डोळस दृष्टीने एक वाक्य न वाक्य तुम्ही ऐकावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यातून तुमच्या लक्षात येईल की खरोखर हा सहयोग किती सायंटिफिक आहे आणि स्पिरिच्युअल देखील आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना, सेशन पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत अटेंड करा. आजूबाजूला कोणताही आवाज, गोंधळ, गोंगाट नसावा. आजचा हा 1 तास तुम्ही स्वतःला द्यायचा आहे, स्वतःच्या ग्रोथसाठी, स्पिरिच्युअल ग्रोथसाठी द्यायचा आहे. त्यामुळे पूर्ण फोकसने तुम्ही सेशन अटेंड कराल ही आशा आहे. तर आता आपण सुरुवात करूयात आपल्या सेशनला, सहयोगा मेडिटेशन. तर त्यापूर्वी सहयोगा मेडिटेशनच्या ज्या फाउंडर आहेत, यांनी सहयोग ध्यान साधनेचा शोध लावला, त्या परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या सेशनची सुरुवात करीत आहे. दिसते प्रतिमा, दिसते सर्वांना? हॅलो, हॅलो. येस येस, चॅट बॉक्स मध्ये टायपिंग पण चालू आहे. येस, दिसते. ओके, ओके, थँक्यू. तर या आहेत सहयोगाच्या फाउंडर परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी. त्या स्वतः एक मेडिकल स्टुडंट होत्या आणि त्यामुळे त्यांनी या सहयोग ध्यान साधनेचा शोध लावला. तो अतिशय सायंटिफिक आहे. तो कसा आहे तो आपण पाहणारच आहोत. सर्वप्रथम मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या सेशनची सुरुवात करीत आहे. आता आपण पाहणार आहोत वेलनेस थ्रू सहयोगा मेडिटेशन. थोडस पीपीटी पण इथे शेअर करते मी. त्यापूर्वी आपण सहयोगाचा अर्थ बघूयात. सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्मलेला. तर तुमच्या बरोबरच जन्मलेला असा हा योग आहे. योग, योग याचा अर्थ काय? योग हा जो शब्द आहे तो युज या संस्कृत धातूपासून आलेला आहे. युज, युज म्हणजे काय? कनेक्शन, जोडणे. योगा इज नथिंग बट कनेक्शन. कोणाला कोणाशी जोडायचं आहे. तर आपल्या आतमध्ये जी आंतरिक शक्ती आहे, म्हणजे आपला आत्मा, त्या आत्म्याला परमात्म्याशी म्हणजेच डिवाइन एनर्जीशी जोडून घेणं, कॉस्मिक एनर्जीशी जोडून घेणं म्हणजे काय आहे? योग आहे. ऍक्च्युली आपल्या भारताला योगभूमी असं म्हटलं जातं. योगभूमी. श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे की योग क्षेम वहाम्यहम, म्हणजे आधी तू माझ्याशी योग करून घे, तू माझ्याशी जोडून घे, आणि नंतर मग जे बाकीचं तुझं क्षेम असेल, कुशल असेल, ते पाहण्यास मी जबाबदार राहणार आहे.
तर हा जो योग आहे तो आज आपल्याला घटित करायचा आहे. म्हणजेच आपल्या आतील जी आंतरिक शक्ती आहे, जो की आपला आत्मा, आणि दुसरी जी शक्ती आहे ती म्हणजे कुंडलिनी शक्ती, याला जागृत करून आपल्या आतल्या शक्तीचा या परमेश्वरी शक्तीशी आपल्याला काय करायचं आहे, योग घटित करायचा आहे. आता ही परमेश्वरी शक्ती काय आहे बरं? तर आपण पाहतो की आपल्या रोजच्या जीवनामध्ये बरोबर सूर्य सकाळी त्याच्या ठरलेल्या वेळेला उगवतो. पहाटेच्या वेळेला पक्षी किलबिलीत असतात. झाडं, पानं, फुलं बहरत असतात. एखाद्या आईच्या गर्भामध्ये बरोबर 9 महिने अर्भक राहतं आणि 9 महिन्यानंतर ते जन्म घेतं. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं, रक्तात रूपांतर होतं. एखादं बी जमिनीत जर टाकलं तर ते आपोआप उगवतं. त्याला काही ओढण्याची किंवा काही एफर्ट्स घेण्याची गरज लागत नाही. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत सृष्टीतल्या, ज्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सहज आहेत. सहज आहेत आणि त्या अमूल्य आहेत. त्याची किंमत आपण करू शकत नाही. जसं की आपल्या आईच्या प्रेमाची किंमत सुद्धा आपण करू शकत नाही. तर या ज्या सगळ्या जिवंत क्रिया आपण म्हणतो सृष्टीतल्या, त्या सगळ्या सहज आहेत आणि सगळ्या विनामूल्य आहेत. तुम्ही जर बारीक ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण घेणारा श्वास, सोडणारा श्वास हा सुद्धा विनामूल्य आहे. आपल्याला दिलेलं परमेश्वरांनी हे लाख मुलाचं शरीर हे सुद्धा आपल्याला विनामूल्य मिळालेलं आहे. तर याची किंमत आपल्याला करणं अशक्य आहे. त्यामुळे या जगामध्ये जेवढ्या गोष्टी मोफत असतात, त्या विनामूल्य असतात, त्या अतिशय प्रिशियस असतात. त्याची किंमत आपण नाही करू शकत. तसंच सहजोग हे ऑल ओव्हर द वर्ल्ड फ्री आहे, विनामूल्य आहे, आणि ती तुमच्यातली शक्ती तुम्हाला दिलेली आहे आणि परमेश्वरी शक्तीची किंमत आपण करू शकत नाही. त्यामुळे सहजोगा मेडिटेशन हे कम्प्लिटली फ्री आहे. तर परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी सांगितलेलं आहे, ज्या शक्तीने तुम्हाला निर्माण केलं त्या शक्तीशी जोपर्यंत तुम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ लागत नाही. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही परमेश्वराला प्राप्त करून घेत नाही, तुम्ही तो योग घटित करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा अर्थ लागणार नाही. तर तो योग आज आपल्याला या ठिकाणी घटित करायचा आहे. तो योग घटित करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आत्मसाक्षात्कार घेणं गरजेचं आहे. सेल्फ रिअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण या आयुष्यामध्ये जन्म घेतलेला आहे, तर या जन्मामध्ये आपल्याला आपला आत्मसाक्षात्कार मिळणं हे आपलं सगळ्यात सुप्रीम ध्येय असणार आहे. आणि ते असायला पाहिजे. आज कित्येक जन्माचं तुमचं पूर्व सुकृत आहे की तुम्ही आज या ठिकाणी हे सेल्फ रिअलायझेशन घेण्यासाठी आलेला आहात. तर ते मिळणं आज खूप गरजेचं आहे आणि तो योग घटित होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्या आतील शक्ती जागृत होणं खूप गरजेचं आहे. तर हा योग आज आपल्याला या ठिकाणी साधून घ्यायचा आहे. जसं की मी मगाशी म्हटलं की योग हे कनेक्शन आहे आपल्या आतल्या शक्तीचं. पहिला जो अर्थ आहे सहयोगाचा, तो सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्मलेला, आणि योग म्हणजे कनेक्शन. हा योग तुमच्या बरोबरच जन्मलाय. तर तो कसा, याचं एक थोडस छोटं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देते. बाळ ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये 2 ते 2.5 महिन्याचं असतं, त्यावेळेला तो फक्त एक जस्ट मांसाचा गोळा असतो. त्या बाळाच्या टाळूच्या भागातून किंवा वरच्या भागातून आपण म्हणू शकतो एक शक्ती प्रवेश करते. ती शक्ती 2 भागात विभागली जाते. एक आपल्या आत्म्याच्या स्वरूपात हृदयामध्ये स्थित होते आणि दुसरी आपल्या माकड हाडामध्ये सॅक्रम बोन मध्ये 3.5 वेटोळे घालून कॉईलच्या स्वरूपात कुंडलिनी शक्ती नावाने स्थित होते. म्हणजेच काय, आत्मा हा शिवांचं स्वरूप आहे आणि ही जी 3.5 वेटोळे घातलेली शक्ती आहे ती आदिशक्तींचं स्वरूप आहे. ज्या वेळेला हे शिव आणि शक्ती आपल्या शरीरामध्ये त्या बाळाच्या अर्भकामध्ये ज्या वेळेला हे प्रवेश करतात, त्यावेळेला त्या बाळाच्या हृदयाचा पहिला ठोका पडतो, स्पंदन पडतं, आणि मग त्या बाळाची लिव्हिंग प्रोसेस सुरू होते. त्या बाळामध्ये चैतन्य यायला लागतं, संजीवनी यायला लागतं, हळूहळू त्याचे सगळे अवयव तयार होतात, त्वचा तयार होते, केस तयार होते, आणि मग ते बाळ आकार घ्यायला लागतं. तर मूळ जी शक्ती आहे ती शिव आणि आदिशक्ती यांची आहे. या दोन शक्ती ज्या वेळेला आपल्यामध्ये एकत्र येतात, त्यावेळेला त्या बाळाचं वाढ किंवा वाढीचे टप्पे हे गर्भावस्थेमध्ये सुरू होतात. मग अशा वेळेस 1.5 वर्षाचं बाळ असेपर्यंत त्या बाळाची टाळू जी असते, टाळू कुठे तुम्हाला कर्सर दिसत असेल इथे, सर्वांना पीपीटी दिसते ना, कर्सरमध्ये टाळू दिसत असेल तर हा जो टाळूचा भाग असतो तो 1.5 वर्षापर्यंत बाळामध्ये ओपन असतो, ज्याला आम्ही ओपन फॉन्टनेल बोन असं म्हणतो किंवा ओपन लिम्बिक एरिया असं म्हणतो. तर जोपर्यंत ही टाळू उघडी असते तोपर्यंत आत्मा आणि ही कुंडलिनी शक्ती जागृत असते. आत्मा हा आत्ता पण आपल्यामध्ये आहे, पण तो आत्मसाक्षात्कारी नाही, जागृत आहे.
फक्त कुंडलिनी जी शक्ती आहे तुमच्यामध्ये, तुम्हा सर्वांमध्ये, ती 1.5 वर्षानंतर सुप्तावस्थेत गेलेली आहे. ती कशी? तर बाळ जोपर्यंत 1.5 वर्षाचं असतं तोपर्यंत त्या बाळाला काहीही समजत नसतं. ते एक अबोध निरागस बालक असतं, ज्याला मद, मोह, माया, मत्सर, द्वेष या कोणत्याही गोष्टी समजत नाहीत. ते अगदी अबोध असतं. ते आपोआप हसत असतं, आपोआप रडत असतं. आपल्याकडे खेडेगावामध्ये बोलण्याची पद्धत आहे बघा, की आजी वगैरे असेल घरामध्ये तर म्हणते आपल्याला की बाळ जर हसत असेल आपोआप, तर आपल्याकडे म्हटलं जातं की सटवाई हसवते, सटवाई रडवते. तर ती सटवाई म्हणजे साक्षात आदिशक्तीचं स्वरूप आहे, कुंडलिनी शक्तीचं स्वरूप आहे, जे आपल्या माकड हाडामध्ये स्थिर आहे 3.5 वेटोळे घालून. मला कोणी सांगू शकेल का की या शक्तीला 3.5च वेटोळे का असतील? तुम्ही मेडिटेशन कधी केलंय का, किंवा या शक्तीबद्दल तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? या शक्तीला 3.5च वेटोळे का आहेत? 3.5च वेटोळे कॉईलच्या फॉर्म मध्ये ती का स्थित आहे? कारण आपल्यामध्ये ही शक्ती, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. 3.5 शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी आणि वणीचं सप्तशृंगीचं अर्धपीठ, अशी 3.5 शक्तिपीठे साक्षात आपल्या या माकड हाडामध्ये कॉईल स्वरूपात कुंडलिनी शक्ती, किंवा ज्याला आपण मदर एनर्जी असं म्हणतो, तर त्या मदर एनर्जीच्या स्वरूपात या माकड हाडामध्ये स्थित आहे. काय होतं, 1.5 वर्षाच्या वयापर्यंत बाळाला काही समजत नसतं. ते अगदी अबोध निरागस असतं. 1.5 वर्षानंतर त्या बाळामध्ये अहंकार आणि प्रति अहंकार यायला लागतो, इगो आणि सुपर इगो यायला लागतो. आणि मग त्याला समजायला लागतं की ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, बाबा आहेत, हे माझं खेळणं आहे, हे दुसऱ्याला द्यायचं नाही. म्हणजेच काय की मदमोह माया मत्सर द्वेष हे षडरिपू त्या बाळाला स्पर्श करायला लागतात. आणि ही जी जागृत अवस्थेत असणारी कुंडलिनी शक्ती आहे, ती निद्रिस्त अवस्थेत जाते, झोपी अवस्थेत जाते. आणि मग त्या बाळाच्या टाळूचं, लिंबिक एरियाचं कॅल्सिफिकेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजेच आपण त्याला म्हणतो बाळाची टाळू भरायला सुरुवात होते. आणि मग ती टाळू भरली जाते आणि काय होते, कडक होते. तुम्ही जर पाहिलं तर ती कडक होते. 1.5 वर्षापर्यंत ती टाळू अशी सॉफ्ट असते, तिथे स्पंदन असतं. एक प्रकारचं स्पंदन तुम्ही त्या बाळाच्या टाळूवर जर हात ठेवला तर जाणवत असतं. तर ते ही कुंडलिनी शक्ती जागृत असल्याचं प्रमाण असतं. ज्या वेळेला ती टाळू पूर्णपणे भरली जाते, कडक होते, त्यावेळेला ही कुंडलिनी शक्ती निद्रिस्त अवस्थेत किंवा झोपी अवस्थेत जाते. आणि आत्मा आपला असतो, जागृत असतो, फक्त त्याला प्रकाश नसतो किंवा आत्मसाक्षात्कार नसतो. तर हा फरक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1.5 वर्षानंतर तुमच्यामध्ये ही जी कुंडलिनी शक्ती निद्रिस्त अवस्थेत गेलेली आहे, तिला आपल्याला पुन्हा एकदा जागृत करायचं आहे. आपल्याकडे जो जोगवा मागतात की नाही, जे देवीचे भक्त आहेत त्यांना निश्चितपणे माहित असेल. अं, जोगवा लिहिलेला आहे आपल्याकडे अध्यात्मामध्ये, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आई राजा उधो उधो, किंवा उधे ग अंबाबाई आई, उधे ग अंबाबाई. तर हे कोणाला म्हटलेलं आहे? तर या निद्रिस्त अवस्थेत गेलेल्या कुंडलिनी शक्तीला आपण आवाहन करतो की हे आई, तुम्ही पुन्हा एकदा आमच्यामध्ये जागृत व्हा, उठा, आमचे 6 चक्र भेदन करा आणि पुन्हा आमच्या टाळू भागामध्ये या. आता तुम्ही म्हणाल, टाळू भागामध्ये ही जर कुंडलिनी शक्ती आली तर आमची टाळू पुन्हा बाळासारखी ओपन होईल का? लहान बाळाची जशी ओपन फॉन्टानेल असते तशी आमची टाळू उघडी होईल का? तर निश्चितच नाही. परंतु एक सूक्ष्म स्वरूपातील छिद्र आणि त्या छिद्राच्या मधून, त्या छिद्रामधून तुम्हाला या कुंडलिनी शक्तीची जाणीव होणार आहे. कुंडलिनी शक्तीची जी जाणीव आहे ती तुम्हाला होणार आहे. कशी होणार आहे? तर ज्या वेळेला ही कुंडलिनी शक्ती जागृत केली जाते, त्यावेळेला ही तुमच्या 6 चक्रांना भेदन करून तुमच्या टाळूमध्ये येते आणि तुम्हाला परमेश्वरी शक्तीची जाणीव होते. या कुंडलिनी शक्तीची जाणीव होते कुठल्या स्वरूपात? तर थंड हवेच्या झुळका, ज्याला कूल ब्रीज असं म्हटलेलं आहे, किंवा त्यालाच आपण व्हायब्रेशन असं म्हणतो, थंड हवेची झुळूक. आपल्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या संतांनी या आत्मसाक्षात्कारानंतरच्या जाणीवेचा उल्लेख केलेला आहे. जसं की संत ज्ञानेश्वरांनी या जाणीवेला म्हटलेलं आहे चैतन्य लहरी. चैतन्य लहरी असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेला ही कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेला तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता, तुमचा आणि परमेश्वराचा योग घटित होतो. आणि मग तुम्हाला त्या परमेश्वरी शक्तीची जाणीव तुमच्या टाळूमध्ये, तुमच्या दोन्ही तळहातांमध्ये, बोटांच्या टोकांवर व्हायब्रेशनच्या स्वरूपात होते. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी चैतन्य लहरी असं केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन आनंदाचे डोही, आनंद तरंग, तरंग,
असं केलेलं आहे. येशू ख्रिस्तांनी त्याचं वर्णन फुल ब्रीज ऑफ द होली गोस्ट असं केलेलं आहे. आणि बायबलमध्ये त्याचं वर्णन हे येशू ख्रिस्तांनी केलेलं आहे, फुल ब्रीज ऑफ द होली गोस्ट. कुराणमध्ये त्याला मोहम्मद पैगंबरजींनी म्हटलेलं आहे रूह. रूह म्हणजे एक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, सेल्फ रिअलाइज पर्सन, एनलाइटन्ड पर्सन, असं त्याचं वर्णन मोहम्मद पैगंबरजींनी कुराणमध्ये केलेलं आहे रूह म्हणून. आणि आदि शंकराचार्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे सलिलम सलिलम. सलिल म्हणजे थंड हवा. सलिल हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ होतो थंड हवा. तर ज्यावेळेला तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता, तुमचा योग घटित होतो, तुम्ही सहजोगाला प्राप्त करून घेता, त्यावेळेला ही परमेश्वरी शक्तीची जाणीव तुमच्या बोटांवर, टाळूवरती थंड हवेच्या स्वरूपात होते. ऍक्च्युली पंढरपूर आमच्यापासून फार जवळ आहे, तुम्हाला तर सर्वांना माहितीये. तिथे विठुरायांचं वास्तव्य आहे आणि बरेच आळंदी देहूवरून सगळे वारकरी आमच्या पंढरपूरकडे येत असतात. वारकरी हा जो शब्द आहे त्याचा खरा अर्थ मला सहजोगात आल्यानंतर समजला. वार म्हणजे थंड हवा, कर म्हणजे हात. ज्याच्या हाताला थंड हवा जाणवते तो खरा वारकरी, तो खरा आत्मसाक्षात्कारी वारकरी. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा या कुंडलिनी शक्तीचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. नागिनीचे पिलू कुंकुमे नाहाले. नागिनीचे पिलू म्हणजे नागिनीसारखं वेटोळे घालून बसलेली ही त्रिकोणाकार मध्ये जी शक्ती आहे, तिचा रंग कसा आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, कुंकुमे नाहाली. कुंकुमे म्हणजे कुंकवासारखा लालसर रंग या कुंडलिनी शक्तीचा आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही शक्ती तुम्हाला तुमच्यामधली जागृत करून घ्यायची आहे. ती शक्ती जागृत केल्याशिवाय तुम्ही परमेश्वराशी संधान साधू शकत नाही, योग साधू शकत नाही. जसं की मगाशी मी सांगितलं, श्रीकृष्णांनी सांगितलं योगक्षेम वहाम्यहम्. आता हा योग घटित करण्यासाठी आपल्याला ही शक्ती जागृत करावी लागते. ज्यांनी पूर्वी काही कुंडलिनी शक्तीच्या संदर्भात वाचन केलेलं आहे त्यांचा असा ग्रह असतो बऱ्याच लोकांचा की ही शक्ती अशी सहजासहजी जागृत होत नाही. तर तो अतिशय चुकीचा समज आहे. ही शक्ती खूप सहजरित्या जागृत होते. फक्त त्याला एकच अट आहे, देणारी व्यक्ती अधिकारी पाहिजे आणि घेणाऱ्याची शुद्ध इच्छा पाहिजे. शिवाजी महाराजांनी संत रामदास स्वामींना प्रश्न विचारला होता की महाराज, मला अखंड स्वराज्य निर्माण करायचंय, तर हे काही साधं काम नाही, यासाठी मला विशेष शक्ती लागेल, तर ती शक्ती कोणती आणि ती शक्ती मी कशी मिळवू शकतो, किती वेळात मिळवू शकतो. तर रामदास स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्हाला कुंडलिनी शक्तीचं जागरण करावं लागेल, तुमच्यामध्ये ती जागृत करून घ्यावी लागेल. मग शिवाजी महाराजांनी विचारलं की ती किती वेळात जागृत होते. तर महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, तत्क्षण, त्या क्षणाला ती शक्ती जागृत होते. फक्त देणारी व्यक्ती अधिकारी पाहिजे आणि घेणाऱ्या व्यक्तीची शुद्ध इच्छा पाहिजे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आजपर्यंत तुम्ही परमेश्वरावर जो काही विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आहे, त्या श्रद्धेपोटी आज अगदी हृदयातून शुद्ध इच्छेने तुम्हाला ही इच्छा व्यक्त करायची, मागून घ्यायचंय की माझ्या आतील शक्ती, माझ्या आतील आत्म्याचा आणि परमात्म्याचा योग घटित व्हावा. ही इच्छा तुम्हाला आतापासूनच तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ती रिवाइज करायची आहे. सारखी तुम्ही शुद्ध इच्छा ठेवली तर नक्की तुम्हाला ही थंड हवेची जाणीव, व्हायब्रेशनची जाणीव, चैतन्य लहरींची जाणीव ही सेशनच्या शेवटी होणार आहे. ती आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. तर सहजयोगाचा जो पहिला अर्थ सांगितला तो म्हणजे सहजासहजी करता येणारा असा योग आहे, कारण तो तुमच्यामध्ये जन्मापासूनच स्थित आहे, हे मला सांगायचं होतं. आणि दुसरा जो सहजयोगाचा अर्थ आहे तो म्हणजे तुम्हाला सहजासहजी करता येतो असा हा योग. त्याला कोणतीही अट नाही, कंडिशन नाही. म्हणजे काय की तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, पंथाचे आहात, तुम्ही व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेजिटेरियन आहात, किंवा इतर बऱ्याच आपल्याकडे गोष्टी असतात, त्या कुठल्याही गोष्टींचं बंधन किंवा अट तुम्हाला हे सहजोगा मेडिटेशन फॉलो करताना अजिबात नाही. तो सहजरित्या तुम्हाला कुठेही कधीही हे मेडिटेशन, हे ध्यान करता येतं. ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर सहजोगाचे 2 अर्थ तुम्हाला समजले असतील. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की अष्टांग योग. सर्वांनाच माहितीये अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. सगळ्यात जे वरचं आणि उच्चतम अंग आहे ते म्हणजे समाधी. समाधीचा अर्थ होतो तुमची समावलेली बुद्धी, आणि समाधीचा अर्थ होतो निर्विचार अवस्था, कम्प्लीट थॉटलेस अवेअरनेस, ज्यालाच आपण मेडिटेशन असं म्हणतो. ध्यान केल्याने, मेडिटेशन केल्याने ही अवस्था तुम्हाला प्राप्त होते.
निश्चितच लगोलग नाही, पण थोड्याशा अवधीनंतर प्रॅक्टिस, इट्स अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही हळूहळू दररोज जर 5 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी मेडिटेशन केलं तर तुम्ही ही अवस्था नक्की प्राप्त कराल, ही मला खात्री आहे. त्याचे स्टेप्स आपण नंतर बघणार आहोत. तर अष्टांग योगातली ही उच्चतम अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ध्यान करणं गरजेचं आहे. खरोखर आपल्याला योग म्हटलं की आपल्या समोर काय येतं? आता जागतिक योगा दिन आला 21 जूनला, बरोबर? आपल्याकडे काय योगासनं पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतात. ऍक्च्युली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे योग हा भारतामध्ये पूर्व परंपरेनुसार स्पिरिच्युअल योग आहे, आध्यात्मिक योग आहे. योगासनांचा फायदा जसा शारीरिक स्वास्थ्यासाठी होतो, तसा स्पिरिच्युअल योगा जो आहे, आध्यात्मिक योग जो आहे, त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, सामाजिक, कौटुंबिक सगळ्या स्तरावर तुम्हाला या स्पिरिच्युअल योगाचा, आध्यात्मिक योगाचा फायदा होणार आहे. आणि तो योग मी आत्ताच तुम्हाला समजून सांगितला आहे की आपल्या आतल्या शक्तीला परमेश्वरी शक्तीशी जोडून घेणं. परमेश्वरी शक्ती म्हणजे कुठली आहे? मगाशीच सांगितलं, ज्या काही सृष्टीतल्या सगळ्या जिवंत क्रिया होतात त्या सगळ्या परमेश्वरी शक्तीमध्ये गृहीत धरल्या जातात, ज्याला पातंजली योगशास्त्रामध्ये ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. आणि तुमच्या आतील शक्ती म्हणजे आत्म्याची आणि कुंडलिनी शक्तीची शक्ती, ही आपल्याला काय करायची आहे? जागृत करून घ्यायची आहे. आता योगाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. मेडिटेशन, मेडिटेशन म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे काय? तर कम्प्लीट थॉटलेस अवेअरनेस, म्हणजेच काय? संपूर्ण निर्विचार अवस्था. आपल्या डोक्यातील विचार हळूहळू कमी करणे म्हणजे ध्यान. दोन विचारांमधील अंतर वाढवणं म्हणजे ध्यान. जेवढं तुम्ही दोन विचारांमधलं अंतर वाढवाल तेवढी तुमची ध्यानाची, मला वाटतं ही पीपीटी सर्वांना दिसत असेल. मेडिटेशन रेफर्स टू थॉटलेस अवेअरनेस. Sahajoga meditation is spontaneously thoughtless awareness, the actual state of meditation. Sahajoga meditation helps you in know yourself, provides relaxation, peaceful state of mind, and re-energized mind. काय होतं माहितीये का? बऱ्याच वेळा आता आता खरी सुरुवात झाली की ध्यान का करायचं या गोष्टीची, बरोबर? तर ध्यान का करायचं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यानी विचार सुरू असतात, हाताने काम चालू असतं, आपल्या डोक्यांमध्ये विचारांचा गदारोळ असतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण काय करतो? कधी कधी निगेटिव्ह फील करतो, डिप्रेस फील करतो, आपल्यामध्ये ऍक्शन्स इमोशन्सचा इम्बॅलन्स होतो. तर या गोष्टीमध्ये ज्या वेळेला बॅलन्स असतो त्यावेळेला तुम्हाला मेडिटेशनची नितांत गरज असते. त्याचं उदाहरण कसं? तर अगदी आपला साधा रोजचा वापरातला मोबाईल सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरला, रात्री काय होणार? बॅटरी डाऊन होणार, चार्ज तर करावं लागेल. ती निर्जीव वस्तू आहे, आपण तर सजीव आहोत. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीतून, विचारांमधून आपण आपली ऊर्जा काय करत असतो? खर्च करत असतो. पण ती खर्च झालेली ऊर्जा भरून काढण्यासाठी आपण काय करतो का हो? तर निश्चितच नाही, असं मला वाटतं. जर करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर स्वतः मेडिटेशन आधी करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर स्वतःला चार्ज करण्यासाठी, रिएनर्जाइज करण्यासाठी आपल्याला मेडिटेशनची किंवा ध्यानाची गरज आहे. आता ध्यान म्हणजे काय आहे? निर्विचार अवस्था. इथे तुम्ही बघू शकत असाल, हा एक विचार आलेला आहे, पुन्हा हा दुसरा विचार आलेला आहे, आणि या दोन विचारांमधलं अंतर आहे त्याला आपण थॉटलेस अवेअरनेस असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये विलंब असं म्हटलं जातं. आणि जेवढी तुमची ही विलंबाची ड्युरेशन किंवा हा जो वेळ तुमचा विलंबाचा वाढला जातो, तेवढी तुमची ध्यानाची स्थिती ही उत्तम होत जाते. म्हणजे दोन विचारातलं अंतर आपल्याला काय करायचंय? हळूहळू वाढवायचंय. लगोलग शक्य नाही. मी ज्या वेळेला नवीन मेडिटेशन शिकले होते, मी मेडिटेशनला बसत होते, त्यावेळेला मलाही असं व्हायचं, मेडिटेशनला बसलं की अरे भाजी फोडणी टाकायची, अभ्यास करायचा आहे, हा, क्लिनिकला जायचंय, हे सगळे विचार डोक्यामध्ये असतात. तुमच्याही असणारे. आता तुम्ही प्रोफेशनल आहात, वर्किंग आहात किंवा घरी असाल तर प्रत्येकाला काम हे आहेच आहे आणि त्याचे विचार हे डोक्यात असणारच आहेत. परंतु स्वतःला दिलेली विश्रांती, मानसिक, भावनिक आणि शारीरिक जी स्वतःला दिलेली विश्रांती आहे त्याला आपण मेडिटेशन असं म्हणतो. विचारांना दिलेली विश्रांती त्याला आपण मेडिटेशन असं म्हणतो. तर हे मेडिटेशन आपल्याला दररोज 5 मिनिटं सकाळी संध्याकाळी करायचं. मगाशी मी म्हटलं, सहजोगाला कोणतीही अट नाही, अट फक्त एकच आहे, ते दररोज करायचं आहे. सातत्य हवं आहे. आज तुमचा दिवा प्रज्वलित झालेला आहे, तुमच्यातील शक्ती जागृत झालेली आहे, आणि उद्या मग तुम्ही जर मेडिटेशन केलं नाही तर तुमची शक्ती पुन्हा ती खाली येते. त्यामुळे सातत्य हे खूप महत्वाचं आहे.
प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये तेल घालणं म्हणजे सातत्य, तेल घालणं म्हणजे दररोज 5 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी न चुकता स्वतःसाठी वेळ देणं आणि मेडिटेशन करणं. तर मेडिटेशनचं महत्व तुम्हाला समजलं असेल. मेडिटेशन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. बऱ्याच वेळेला आपण पाहतो मोबाईलमध्ये खूप सारे ऍप्लिकेशन्स एकाच वेळेस ओपन झाले तर मोबाईलचा स्पीड काय होतो, डाऊन होतो. मग आपण काय करतो, एक एक ऍप्लिकेशन क्लोज करत जातो, मग मोबाईलचा स्पीड काय होतो, हाय होतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार एकत्र असतात, विचारांचा गदारोळ होतो, त्यावेळेला आपण निगेटिव्ह फील करतो, डिप्रेस फील करतो, काही करण्याची इच्छा होत नाही आणि बऱ्याच भावनिक आणि शारीरिक असंतुलन आपल्यामध्ये यायला लागतं. तर ते असंतुलन दूर करण्यासाठी ज्यावेळेला आपण मेडिटेशन करतो आणि ज्यावेळेला आपण थॉटलेस अवेअरनेस मध्ये जातो, त्यावेळेला हा जो विलंब आहे तो तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो, पॉझिटिव्ह एनर्जी प्रदान करतो आणि तुम्हाला शांत आतून शांती, आनंद, संतुलन देण्याचा प्रयत्न हा विलंब करत असतो. त्यामुळे थॉटलेस अवेअरनेस इज अ ट्रू मेडिटेशन आणि ते तुम्हाला सहयोगा मेडिटेशन मध्येच फक्त मिळणार आहे. आता आपण बघूयात की ऍक्च्युली हा तर वेलनेस थ्रू सहयोगा मेडिटेशन, हे मेडिटेशन केल्यामुळे तुम्हाला मगाशी मी सांगितलं तसं प्रत्येक स्तरावर तुम्हाला या मेडिटेशनचा फायदा होणार आहे आणि तुमच्यामध्ये आतून बदल होणार आहे. आपण ज्या वेळेला मेडिटेशन करतो त्यावेळेला आपल्याला आपल्यातील दोष दिसायला सुरुवात होतात आणि मग त्या दोषांवर आपण काम करायला लागतो आणि मग ते दोष जे आहेत ते आपले पूर्णपणे कमी होऊन आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी यायला सुरुवात होते. जसं की एखादा व्यक्ती पूर्वी खूप रागीट असतो, तापट असतो आणि मग जसं जसं मेडिटेशन करायला लागतो तसं तसं त्याच्यामधील राग हा हळूहळू काय होतो, कमी कमी होत जातो. तर हे झालं इनर ट्रान्समिशन. हे केवळ मी सांगण्याने होणार नाही, तर ते आतून घडावं लागतं आणि त्यासाठी ध्यान करावं लागतं. तर वेलनेस थ्रू सहयोगा मेडिटेशन, नेक्स्ट जी स्लाइड आहे. आपल्यामध्ये सोर्स ऑफ स्ट्रेस काय आहे. मेडिटेशन थ्रू स्ट्रेस मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने होते. कशी होते, तर ज्या वेळेला आपल्या इमोशन्स आणि आपल्या ऍक्शन्स ह्या इम्बॅलन्स राहतात. इम्बॅलन्स कशा राहतात बघा तुम्ही आता, हा तुम्ही स्वतःला त्या गोष्टींशी जोडून बघू शकता. बऱ्याच वेळा काही व्यक्ती ज्या असतात त्या खूप इमोशनल असतात, त्यांच्यामध्ये इमोशनल व्हल्नरेबिलिटी जास्त असते, पटकन भावनिक होतात. तर अशा व्यक्तींना कुठले प्रॉब्लेम फेस करावे लागतात, त्यांच्यामध्ये पटकन डिप्रेशन येतं, एक इन्सिक्युरिटी असुरक्षिततेचा भाव असतो, फिअर ऑफ फेल्युअर असतं, कोणतीही पटकन जी भीती असते ती अशा लोकांना पटकन वाटते. घाबरटपणा जो असतो तो या भित्रटपणा, भ्याडपणा तो या इमोशनल इम्बॅलन्समुळे येतो. आणि काही व्यक्ती ज्या असतात त्या ऍक्शन्स मध्ये इम्बॅलन्स असतात. म्हणजे काय, किती प्रमाणात काम करतात, काम किती करायचं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. अतिकर्मीपणा ज्या लोकांमध्ये असतो त्यांच्यामध्ये काय येतं, ओव्हर ऍक्टिव्हिटी अँड थिंकिंग. त्याच्यानंतर रागीटपणा, तापटपणा, एक प्रकारचा इगो अशा लोकांमध्ये अतिशय काम केल्यामुळे राहतो. हायली अम्बिशियस अशी ही लोक असतात आणि काहीतरी कमवलंय किंवा कर्तृत्व असतं त्यांचं भरपूर, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा इगो आणि अँगर, इरिटेबिलिटी अशा गोष्टी आपल्याला, हायपर रिॲक्शन्स अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्यावेळेला आपल्याला इमोशन्स आणि ऍक्शन्स यामध्ये आपला इम्बॅलन्स येतो त्यावेळेला आपल्याला स्ट्रेस येतो, हे निश्चित आहे. आता त्यानंतर आपण बघूयात की या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने टॅकल करू शकतो. तर आपल्याला आपल्या आतील जी शक्ती आहे त्या शक्तीला जागृत करायचं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, आणि इस्टॅब्लिशमेंट ऑफ हार्मनी विथ द एक्सटर्नल वर्ल्ड. म्हणजे या बाहेरच्या शक्तीशी ज्यावेळेला आपण जोडून घेतो त्यावेळेला आपली आंतरिक शक्ती आणि बाह्यातली शक्ती यामध्ये एक इंटिग्रेशन किंवा कनेक्शन झाल्यानंतर त्यामध्ये हार्मनी निर्माण करण्यासाठी आपल्याला ध्यान करायचं आहे. आणि ध्यान केल्याने तुमच्यामध्ये एक आंतरिक शांतता येणार आहे. तुम्ही स्वतःचे गुरु होणार आहात, मास्टर होणार आहात. ही स्लाइड आपण बघितलेली आहे थॉटलेस अवेअरनेसची मगाशी तुम्हाला समजावून सांगताना. आता आपण बघूया जनरल बेनिफिट्स ऑफ सहयोगा मेडिटेशन. सहयोगा मेडिटेशन केल्यामुळे तुमच्यामध्ये काय होणार आहे, पीस, जॉय, सॅटिस्फॅक्शन, तुमच्यामध्ये आंतरिक शांती येणार आहे, तुम्ही कुठल्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकणार आहात आणि एक प्रकारचं समाधान तुमच्यामध्ये येणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. समाधान हे मागून मिळत नाही,
पैशामुळेच प्रत्येक वेळेला समाधान येतं असंही नाही. एखादा झोपडीत राहणारा माणूस सुद्धा खुश आणि समाधानी असू शकतो. जे तत्व संत तुकाराम महाराजांमध्ये होतं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर ते समाधान तुम्हाला मेडिटेशन किंवा ध्यानधारणेनंतर मिळतं. बिकम डिस्क्रीट अँड वाईज इन युअर ऍक्शन्स. तुमच्यामध्ये एक उत्तम विवेक येतो, कुठली गोष्ट करायची याची समज तुम्हाला येते. त्यानंतर इम्प्रूव्ह युअर मेंटल, फिजिकल अँड इमोशनल हेल्थ. मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक स्तरावरचे जे तुमचं आरोग्य आहे ते ध्यानाने तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि ते आतून सगळ्या तुमच्या गोष्टी बदलणार आहेत, तुमच्यातले दोष हळूहळू कमी होणार आहेत आणि तुम्ही स्पिरिच्युअल हेल्थ प्राप्त करणार आहात. त्यानंतर मेनी इनक्युरेबल डिसिजेस. मी मगाशीच म्हटलं, ऍज अ डॉक्टर पहिल्यांदा सुरुवातीला बरेच प्रश्न मनामध्ये होते आणि जसं जसं मेडिटेशन करत गेले मी स्वतः, तसे तसे मला माझ्यामधील दोष फार कमी होताना पाहायला मिळाले. माझ्या आजूबाजूचा ऑरा मला चेंज झालेला पाहायला मिळाला. माझ्यातील आत्मविश्वास आणि मला वैयक्तिक ज्या ज्या काही तक्रारी होत्या वैयक्तिक मला, त्या सगळ्या तक्रारी मेडिटेशन केल्यानंतर माझ्या कम्प्लीट ट्रीट झालेल्या आहेत. मला कुठलाही आजार नाही सध्याच्या घडीला, कुठलीही गोळी नाही. मी पेशंटला खूप छान पद्धतीने सहजोगाही सांगते, होमिओपॅथीही सांगते. त्याचं कारण काय आहे, तो आत्मविश्वास येण्याचं कारण काय आहे? कारण मला ही गोष्ट समजली आहे की बियॉन्ड द सायन्स देर इज समथिंग. सायन्सच्या पलीकडे जाऊन काहीतरी अशी गोष्ट आहे की जी मला ऑलरेडी मिळालेली आहे आणि आज तुम्हा सर्वांना सुद्धा ती मिळणार आहे, जी आहे स्पिरिच्युअलिटी. तुम्ही जोपर्यंत स्पिरिच्युअली ग्रो होत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात किंवा तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणूनच सहयोगामध्ये डायबिटीज, कॅन्सर, मायग्रेन, अस्थमा, इपिलेप्सी यासारखे इनक्युरेबल डिसीजेस सुद्धा क्युअर केले जातात. सीबीडी बेलापूर या ठिकाणी परमपूज्य श्रीमाताजी निर्मला देवी यांचं हेल्थ सेंटर आहे, जिथे विदाउट मेडिकेशन, थ्रू मेडिटेशन तुमचे आजार बरे केले जातात. पण त्यासाठी तुम्ही सहयोगी असणं किंवा सहयोगा मेडिटेशन करणं कंपल्सरी आहे. आता त्यानंतर आपण बघूयात की कॉर्पोरेट सेक्टरवरती तुम्हाला सहयोगा मेडिटेशनचे काय फायदे होतात. सहयोगा मेडिटेशन जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बेटर वर्क लाईफ बॅलन्स येतो. म्हणजे काय, तुमचं प्रोफेशनल लाईफ आणि फॅमिली लाईफ यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही संतुलन राखू शकता. तुमचं असंतुलन दूर होतंय मेडिटेशन केल्यामुळे. त्यानंतर इम्प्रूव्ड इंटरपर्सनल रिलेशन्स. बऱ्याच वेळा कसं होतं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना आपल्याला इतरांसोबत काम करावं लागतं. सगळ्यांना मिळून मिसळून काम करण्याची जी कला आहे, ज्याला आपण सेन्स ऑफ कलेक्टिव्ह वर्क म्हणतो, एखादं काम एकट्याने करणं आणि सर्वांनी मिळून मिसळून करणं, त्याला आपण कलेक्टिव्हिटी असं म्हणतो. तर ते कलेक्टिव्ह वर्क जे आहे ते साधून घेण्याची कला जी आहे ती तुम्हाला या मेडिटेशनमुळे मिळते. कारण तुमचं विशुद्धी चक्र हे स्ट्रॉंग होतं. पुढे आपण जाणार आहोत त्याच्याकडे. त्यानंतर ऍटिट्यूड बिकम्स लेस सिनिकल अँड मोर ऑप्टिमिस्टिक. इथिकली इन प्रॅक्टिस. तुम्हाला इथिक्स समजायला लागतात. डील्स इफेक्टिव्हली विथ द प्रेशर सिच्युएशन. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये कुठे ना कुठे, कधी ना कधीतरी या प्रेशर सिच्युएशन्सला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये तुम्ही तुमचं संतुलन कसं राखताय, त्या सिच्युएशनला तुम्ही कसं फेस करताय, हे अतिशय महत्वाचे आणि ते मेडिटेशन थ्रू तुमच्यामध्ये निश्चितपणे येणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सहयोगाच्या ज्या फाउंडर आहेत, आज मी हे जे तुम्हाला सगळं सांगत आहे ते मी एक माध्यम म्हणून, मेडिएटर म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सहयोगा मेडिटेशनची सांगत आहे. सहयोगा मेडिटेशनच्या ज्या फाउंडर आहेत त्या परमपूज्य श्रीमाताजी निर्मला देवी यांनी हा सहयोग ध्यान साधनेचा शोध लावलेला आहे. वर्ल्ड वाईड शी इज नोन ॲज श्रीमाताजी. आम्ही त्यांना प्रेमाने श्रीमाताजी असं पुकारतो. शी स्टडीड मेडिसिन अँड सायकोलॉजी. श्रीमाताजी स्वतः एक मेडिकल स्टुडंट होत्या. शी वॉज नॉमिनेटेड ट्वाइस फॉर नोबेल पीस प्राइज. श्रीमाताजींना 2 वेळा विश्वशांती नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं गेलं होतं. अवॉर्डेड विथ मानवरत्न बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारकडून श्रीमाताजींना मानवरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि बऱ्याच इंटरनॅशनल अवॉर्ड्सनी श्रीमाताजींना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या या दैदिप्यमान आध्यात्मिक कार्यासाठी. कारण श्रीमाताजी या एक स्त्री असून आज 180हून अधिक देशामध्ये सहयोग फॉलो फॉलो केला जातो. आज श्रीमाताजी नाही आहेत, 2011 साली त्या गेल्या, परंतु त्यांच्या मागे सुद्धा हे सहयोगाचं कार्य अखंड अविरतपणे सुरू आहे, विनामूल्य सुरू आहे आणि खूप छान पद्धतीने संपूर्ण जगामध्ये सहयोग केला जातो. शी डिस्कवर्ड द प्रोसेस ऑफ गिव्हिंग एन मास सेल्फ रिअलायझेशन.
म्हणजे श्रीमाताजींनी एन्मास सेल्फ रिअलायझेशन, सामूहिकतेमध्ये आत्मसाक्षात्कार देण्याची जी प्रक्रिया आहे ती श्रीमाताजींनी 5 मे 1970 रोजी नारगोळच्या समुद्र किनाऱ्यावर सुरू केली. अखंड ध्यानानंतर स्वतःचं सहस्त्रार चक्र श्रीमाताजींनी ओपन केलं आणि स्वतःतील सगळ्या शक्त्या जागृत केल्या, कुंडलिनी शक्ती जागृत केली आणि त्यांचा सहजोगात त्या ठिकाणी घटित झाला. आणि तीच शक्ती इतरांना देण्यासाठी श्रीमाताजींनी सुरू केलं. त्याला आपण एनमास सेल्फ रिअलायझेशन असं म्हणतो. सामूहिकतेमध्ये आत्मसाक्षात्कार दिला जातो. जसं की आज तुम्हाला आपण शेवटी देणार आहोत श्रीमाताजींच्या कृपेत. देणाऱ्या श्रीमाताजी आहेत, अधिकारी श्रीमाताजी आहेत. मी केवळ एक पामर माध्यम आहे. सगळं जे काही तुम्हाला मिळणार आहे ते श्रीमाताजींकडून मिळणार आहे. कारण मगाशीच मी म्हटलं की गुरु नानकांनी सुद्धा सांगितलेलं आहे, सद्गुरु वही कहलाए जो साहिब से मिलाए. कुठलीही अध्यात्मातली जी गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला गुरूंची गरज असते, सद्गुरूंची गरज असते. आणि सद्गुरू कोणाला म्हणायचं, तर जो तुम्हाला परमेश्वराशी जोडून देईल, तुमचा योग घटित करेल, तुमचं संधान घटित करेल, तुम्हाला परमेश्वराशी कनेक्ट करेल, तोच खरा सद्गुरू. आणि त्यामुळे श्रीमाताजी ह्या सद्गुरू आहेत आणि त्यांनी त्यांचं खूप अलौकिक असं कार्य अध्यात्मामध्ये केलेलं आहे. तुम्ही युट्यूबला जाऊन लर्निंग सहजोगा युट्यूब चॅनल आहे, www.सहजोगा.org ही आमची वेबसाईट आहे. तुम्ही त्या ठिकाणी सगळे सहजोगाचे डिटेल्स पाहू शकता. आता आपण बघणार आहोत आपली सटल सिस्टीम काय आहे. सटल सिस्टीम म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर यंत्र. सूक्ष्म शरीर यंत्र काय आहे ते पाहण्यासाठी एक चार्ट तुम्हाला शेअर करते. येस मॅम, मी शेअर केलेलं आहे. हा दिसतंय का सगळ्यांना? मॅडम दिसतंय का सगळ्यांना? कोणीतरी सांगा मला. हॅलो. येस, दिसतंय. हा हा. तर हे आपलं सूक्ष्म शरीर यंत्र आहे, अतिशय महत्वाचं आहे मेडिकली. तुम्ही बघू शकता आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या आहेत. जी डाव्या बाजूची नाडी आहे ती इकडे. पीपीटी नाही दिसत आहे अजून. नाही दिसत आहे का? हा, नाही नाही. पीपीटी नाही. हे दिसतंय का मॅडम? चार्ट दिसतोय का? हा बॉडी चार्ट. हा, तो फुल स्क्रीन नाही दिसत आहे. फुल स्क्रीन नाही दिसत आहे का? एक मिनिट. पण नाही दिसत स्क्रीन आहे. शेअर करा. हा, दिसत. दिसतंय का आता? हॅलो. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. एक मिनिट. हा, तुमचं नेटवर्क थोडस हे झालेलं. हा, आता झालंय व्यवस्थित. दिसतंय मॅडम? नाही, स्क्रीन शेअरिंग झालेली नाहीये त्यामुळे दिसत नाही. बरं बरं बरं, एक मिनिट. एक मिनिट. हॅलो, येस, दिसतंय? आता दिसतंय व्यवस्थित. ओके. तर ही आपली सेटल सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या आहेत. त्यातली जी पहिली नाडी आहे ती डाव्या बाजूची, जी पहिल्या चक्रातून निघते, ज्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. इथे ब्ल्यू कलरची तुम्हाला नाडी दिसते, त्याचं ओरिजिन जे आहे ती मूलाधार चक्रातून ही नाडी डाव्या बाजूकडून येते, आपल्या आज्ञा चक्रावरती क्रॉस होते आणि आपल्या राईट ब्रेनकडे जाते. म्हणजे लेफ्ट कडून ती ओरिजिनेट होते
आज्ञाचक्रावरून ती राईट ब्रेनकडे जाते. आणि जी दुसरी नाडी आहे पिंगला नाडी, इथे येल्लो कलरची तुम्हाला या साईडला दिसते, राईट साईडला, ती आपल्या 2 नंबरच्या स्वाधिष्ठान चक्रातून ओरिजिनेट होते आणि उजव्या बाजूकडून आज्ञाचक्रातून आपल्या लेफ्ट ब्रेनकडे जाते. म्हणजे आज्ञाचक्रावरती ऑप्टिक चायझमावरती जिथे पूर्वी जिथे श्री माताजींनी इथे तुम्हाला कुंकू लावलेलं दिसतंय तिथे आज्ञाचक्र आहे. तर त्या ठिकाणी या दोन्ही नाड्या क्रॉस होतात आणि लेफ्ट नाडी राईटकडे जाते, राईट ब्रेनकडे, आणि राईट नाडी लेफ्ट ब्रेनकडे जाते. आता आपण बघणार आहोत की आपल्यामध्ये आजार निर्माण होण्याचं कारण श्रीमाताजींनी काय सांगितलेलं आहे. श्रीमाताजी म्हणतात अतिविचार हे तुमच्या आजारांचं कारण आहे. आणि ते विचार कोणते? तर ज्या वेळेला तुम्ही अति भूतकाळातले विचार करता, म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी, आपण पाहतो बऱ्याच वेळा महिलांना जास्ती सवय असते की एखादी गोष्ट घडून गेली तर त्यावर सतत विचार करणे, स्वतःला त्रास करून घेणे, रडत बसणे आणि मग इमोशनली इम्बॅलन्स होणे. तर ही जी प्रवृत्ती आहे, ही जी टेंडन्सी आहे, ती लेफ्ट नाडी म्हणजे डावी नाडी, ज्याला लेफ्ट सिम्पथेटिक चॅनल असं मेडिकल सायन्स मध्ये म्हणतात, योग भाषेमध्ये त्याला इडा नाडी किंवा चंद्र नाडी असं म्हटलेलं आहे. तर ज्या वेळेला तुम्ही भूतकाळातील अतिरिक्त विचार करता त्यावेळेला तुमच्या या नाडीची ऊर्जा ही अति प्रमाणात खर्च होते आणि मग ही नाडी इम्बॅलन्स मध्ये जाते. म्हणजे थोडक्यात काय, साध्या भाषेत सांगायचं झालं तर जी व्यक्ती अति भूतकाळातले विचार करते त्या व्यक्तीला सगळे भावनिक आजार जळायला सुरुवात होते. म्हणजे काय भावनिक आजार, म्हणजे काय, साध्या नैराश्यापासून ते अगदी सुसायडल टेंडन्सी पर्यंत. मग त्यामध्ये कोणत्या भावना आल्या? तुमच्या शरीरातलं जडत्व, आळस, कुठलंही काम करण्याची इच्छा न वाटणं, शरीर असं सारखं जड जड वाटणं, कुठलंही नवीन काम करण्याची उमेद उत्साह न वाटणं, नैराश्य असणं सतत, किंवा कुठलंही काम पुढे ढकलण्याची जी सवय, प्रोकॅस्टिनेशन आपण ज्याला म्हणतो, ती एक वृत्ती या लेफ्ट साइडेड पीपल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. भीती, आत्मविश्वासाची कमी, कमजोर प्रतिकार शक्ती, तुमची प्रतिकार शक्ती कमी होणं, हे सुद्धा इडा नाडी खराब झाल्याचं लक्षण आहे. तर जे काही सगळे भावनिक आजार आहेत किंवा जे व्हायरल सगळे डिसीजेस असतात ते या डाव्या बाजूच्या नाडी खराब होण्यामुळे आपल्याला लागतात. तर याला चंद्रनाडी असं सुद्धा म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? कारण ही नाडी खराब झाल्यानंतर तुमच्या शरीरातील जे काही सगळे पॅरामीटर्स असतात ते डाऊन व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात. म्हणजे म्हणून याला चंद्रनाडी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की तुमच्या शरीरातलं ब्लड प्रेशर कमी होतं, तुमच्या श्वासाचा रेट हळूहळू हळूहळू कमी होतो, तुमचं शुगर कमी होते, हायपोग्लायसेमिया तुम्हाला होतो. हायपोग्लायसेमिया, हायपो ब्लड म्हणजे हायपो थायरॉइडिझम, थायरॉइड सारखा हार्मोन तुमच्यामध्ये कमी होतं. जे काही सगळं कमी होतं ते या बाजूने होतं. तर हे जे आहे ते चंद्रनाडीच्या कमकुवत झाल्यामुळे हे सगळे आजार तुम्हाला लागायला लागतात. तर आता यावरती आपल्याला काय करायचं आहे हे आपण नंतर बघू. हे चॅनल कसं बॅलन्स करायचं आहे. तर मला वाटतं की लेफ्ट सिम्पथेटिक चॅनल सगळ्यांना समजलं असेल. लेफ्ट सिम्पथेटिक चॅनल खराब झाल्यावर तुमच्यामध्ये जडत्व, आळस, भूतकाळातील अतिरिक्त विचार, सगळ्या अशुद्ध इच्छा आणि सगळे भावनिक आजार लागायला सुरुवात होते आणि तुमच्या शरीरातील सगळ्या गोष्टी कमी व्हायला सुरुवात होते. त्याला आपण लेफ्ट सिम्पथेटिक चॅनल खराब असल्याची सगळी ही लक्षणं आहेत. आता आपण राईट सिम्पथेटिक चॅनलकडे येऊयात, ज्याला योग भाषेमध्ये पिंगला नाडी असं म्हटलेलं आहे, मेडिकल सायन्स मध्ये राईट सिम्पथेटिक चॅनल. आणि त्याला आणखी एक नाव आहे सूर्यनाडी असं. सूर्यनाडी का? तर अति भविष्य काळातील विचार केल्यामुळे. इडा नाडीचे लोक काय करतात? अति भूतकाळातले विचार करतात. आणि सूर्यनाडीचे लोक काय करतात? अति भविष्य काळातले विचार करतात. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग, पुढे काय असतं, कार्यक्रम 2 महिन्यांनी असतो पण आजपासूनच आरी पडायला किंवा टेन्शन घ्यायला तर लोकांची सुरुवात होते. ज्याला आपण म्हणतो की फ्युचर प्लॅनिंग करणारे खूप लोक असतात. सतत काम काम, प्लॅनिंग प्लॅनिंग, डोक्यातले विचार त्यांचे बिलकुल संपत नसतात. आणि कुठले विचार असतात? भविष्य काळाचे विचार असतात. तर हे अति प्रमाणात भविष्य काळाचे विचार केल्यामुळे काय होतं? सगळ्यात पहिले महत्वाचं, आपल्या लिव्हरची उष्णता वाढते, आपलं लिव्हर गरम होतं, पित्त होतं आपल्याला. आणि मग ह्या लिव्हर थ्रू ही सगळी उष्णता आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरायला लागते. म्हणूनच याला सूर्यनाडी असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही भविष्य काळातले अतिरिक्त विचार करता त्यावेळेला तुम्हाला उष्णतेचे सगळे विकार लागायला लागतात आणि तुमच्या शरीरातले पॅरामीटर जे आहेत सगळे ते वाढायला लागतात. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर हाय होतं, तुमची शुगर हाय होते, डायबिटीस सारखे आजार तुम्हाला होतात, हायपरटेन्शन, हायपरथायरॉइडिझम आणि अस्थमा, दमा, म्हणजे तुमच्या श्वसनाचा रेट काय होतो? वाढायला लागतो. तर हा दमा सुद्धा तुम्हाला या राईट साइड चॅनलच्या खराबीमुळे होतो. म्हणजे अतिभविष्यकाळ काळातील विचार केल्यामुळे तुम्हाला जवळपास
शरीरातील 80% आजार होतात अति उष्णतेमुळे. आता ते कसे ते थोडक्यात समजून घेऊ. मग असे आपण पाहिलं की मूलाधार चक्रातून इडा नाडी निघालेली आहे, त्यामुळे भूतकाळ किंवा भावनिक आजार जे आहेत ते या इडा नाडीमुळे लागतात. आणि स्वाधिष्ठान चक्रातून ही सूर्यनाडी निघालेली आहे, त्यामुळे उष्णतेचे सगळे विकार जे आहेत 80% ते तुम्हाला या स्वाधिष्ठान चक्रामधून लागायला सुरुवात होते. जसं की आता मी सांगितलं, लिव्हर आपलं इथं राईट साईडला असतं. लिव्हर मधली उष्णता वाढली, तीच उष्णता ज्यावेळेला तुमच्या लंग्स मध्ये जाते त्यावेळेला तिथे ती अल्व्हिओलाई जे असतात त्यांना कॉम्प्रेस करते आणि तुम्हाला दम्यासारखे आजार होतात. श्वास तुमचा पटपट यायला लागतो, श्वसनाचा रेट वाढायला लागतो, त्याला आपण दमा असं म्हणतो, अस्थमा. त्यानंतर ही उष्णता ज्या वेळेला तुमच्या कंठामध्ये जाते, कान नाक घसा या अवयवांमध्ये जाते, त्यावेळेला तुम्हाला ॲलर्जीचे, सर्दीचे, खोकल्याचे त्रास, ब्रॉन्कायटिस, वारंवार सर्दी होणं यासारखे आजार होतात. अगदी अगदी त्यापासून भयंकर कॅन्सर पर्यंत सुद्धा, घशाच्या कॅन्सर पर्यंत सुद्धा या उष्णतेमुळे आजार होऊ शकतात. हीच उष्णता ज्या वेळेला तुमच्या ब्रेनमध्ये जाते त्यावेळेला मायग्रेन सारखे त्रास होतात. ही उष्णता ज्या वेळेला मागच्या बाजूला मानेमध्ये जाते त्यावेळेला स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास होतात. ही उष्णता ज्या वेळेला पुन्हा वरती सहस्त्रार चक्रात जाते त्यावेळेला ब्रेन ट्युमर सारखे त्रास होतात. ही उष्णता अगदी उजव्या बाजूकडून वाढून ज्यावेळेला फ्लक्च्युएट होते आणि डाव्या बाजूला येते आणि ती हार्ट मध्ये सेटल होते त्यावेळेला हार्ट अटॅक्स येतात. तुम्ही जर पाहत असाल तर हार्ट अटॅक्स कुणाला येतात ते बघा. सध्या हार्ट अटॅक्स कुणाला येतात ते जे अतिकर्मी लोक आहेत, स्पोर्ट्समन असतील, जे अति प्रमाणात व्यायाम करतात. कुठलीही गोष्ट ज्यावेळेला अति होते त्यावेळेला त्याचे परिणाम, दुष्परिणाम हे नक्की भोगावे लागतात. त्यामुळे जिम करणाऱ्यांमध्ये, स्पोर्ट्समन मध्ये हार्ट अटॅक्स काय येतात? अति प्रमाणात झालेला व्यायाम ही तुमची सूर्यनाडी गरम करतो आणि अति प्रमाणात गरम झालेल्या सूर्यनाडीतील उष्णता फ्लक्च्युएट होऊन हार्ट मध्ये सेटल होते आणि तिथे मग क्लॉट होतो आणि फेटल हार्ट अटॅक्स येतात. त्यातून तो माणूस वाचू सुद्धा शकत नाही. तर तीच उष्णता ज्यावेळेला पुन्हा डाव्या बाजूला स्प्लीन मध्ये येते, प्लीहा नावाच्या ग्रंथीमध्ये, त्यावेळेला तुमच्यामध्ये रक्त तयार करणाऱ्या ज्या आरबीसी नावाच्या पेशी असतात त्या कमी होतात आणि ब्लड कॅन्सरचं डायग्नोसिस होऊ शकतं. आजकाल ब्लड कॅन्सरचं प्रमाण एवढं का वाढलंय? त्याचं कारण आहे सतत असणारा ताण. स्प्लीन इज कॉल्ड एज स्पीडोमीटर ऑफ युअर बॉडी. ज्यावेळेला स्प्लीन कॉन्ट्रॅक्ट होते, तुम्ही बघता ट्रॅफिकमध्ये खूप सारा ट्रॅफिक असेल, बऱ्याच वेळेला क्लच ब्रेक, त्यावेळेला आपल्याला मानसिक ताण असतो. कुठली तरी प्रेशर सिच्युएशन येते त्यावेळेला आपल्याला मानसिक ताण येतो. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आपल्या वरती स्ट्रेस असतो त्यावेळेला आपली स्प्लीन काय करते? आकुंचन पावते, कॉन्ट्रॅक्शन मध्ये जाते आणि स्प्लीन ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळेला तिथून फॉर्म होणाऱ्या आरबीसीज ह्या कमी प्रमाणात होतात आणि मग अशा व्यक्तीमध्ये रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होतं आणि मग ब्लड कॅन्सर लागायला सुरुवात होते. म्हणून श्रीमाताजींनी सांगितलेलं आहे की ब्लड कॅन्सर हे आजकाल वाढतायत आणि ते जास्त करून आर्किटेक्चर्स लोकांमध्ये पाहायला मिळतं. ते कारण त्यांच्यावरती खूप ताण असतो कामाचा. म्हणजे ज्या लोकांवरती खूप कामाचा ताण असतो किंवा एक त्यांची प्रवृत्ती असते सतत प्रेशर मध्ये राहण्याची, ताण घेण्याची, त्या लोकांना ब्लड कॅन्सर होतात. त्यानंतर ही उष्णता ज्यावेळेला गर्भाशयामध्ये येते त्यावेळेला वंध्यत्वासारखे आजार होतात. किडनीमध्ये जाते त्यावेळेला वारंवार युरिनचे इन्फेक्शन होणं, अति भविष्य काळातील विचार केल्यामुळे मुतखडे होणं. रिनल स्टोन इज द साइन ऑफ एक्सेसिव्ह थिंकिंग. तुम्ही जर खूप विचार करत असाल, स्वादिष्ठान चक्रावर ताण येतो आणि मग तुम्हाला सगळे किडनीचे आजार लागायला सुरुवात होते. तीच उष्णता ज्या वेळेला गुदद्वारामध्ये येते त्यावेळेला मूळव्याधासारखे आजार होतात. ही उष्णता ज्यावेळेला पुन्हा उजव्या बाजूला पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंडामध्ये येते त्यावेळेला इन्सुलिन नावाचं हार्मोन कमी प्रमाणात स्त्रवलं जातं आणि तुम्हाला डायबिटीज सारखे भयंकर आजार होतात. डायबिटीज इज अ लाईफस्टाईल डिसीज. पण श्रीमाताजींनी खूप छान सांगितलेलं आहे की केवळ आणि केवळ ओव्हर प्लॅनिंग, ओव्हर थिंकिंग फ्युचरचं जर करत असाल, तुमच्यावर स्ट्रेस येणार, तुमचं लिव्हर गरम होणार, तुमचं स्वादुपिंड गरम होणार आणि मग तुम्हाला शुगर सारखे त्रास होणार. तर तीच उष्णता ज्या वेळेला आतड्यांमध्ये, हे ग्रीन पोपटी रंगाचं जे तुम्हाला दिसतंय सर्क्युलर, ते आपलं व्हॉइड आहे, ज्याला भवसागर चक्र असं म्हणतात. तर ही उष्णता ज्या वेळेला इथे सेटल होते वाढलेली लिव्हर मधली, त्यावेळेला बद्धकोष्ठतेसारखे त्रास होतात, पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन आपण त्याला म्हणतो. तर मला सांगा, एक स्वादिष्ठान चक्र जे 2 नंबरचं बिघडलेलं आहे ते का बिघडतं? भविष्य काळातील अतिरिक्त विचार केल्यामुळे. का विचार केल्याने काय होतं? शरीरातील अतिरिक्त उष्णता वाढते आणि वाढलेली उष्णता जिथे तुमची इम्युनिटी किंवा तुमची इम्युन सिस्टीम वीक आहे तिथे त्या ऑर्गनला कॅच करते आणि मग तिथले आजार तुम्हाला लागायला सुरुवात होते. त्यामुळे जवळपास 80% जे आजार आहेत ते या स्वादिष्ठान चक्राच्या खराबीमुळे होतात, जे की आजार फिजिकल, शारीरिक आणि मानसिक आहेत. राईट साइडहून जे आजार लागतात ते शारीरिक आणि मानसिक आहेत. डाव्या बाजूकडून लेफ्ट साइडहून लागणारे आजार हे भावनिक आहेत. म्हणजे
इडा नाडीकडून लागणारे आजार भावनिक आहेत आणि राईट साइड म्हणजे पिंगला नाडीकडून लागणारे आजार हे शारीरिक आणि मानसिक आहेत. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला सेशनच्या शेवटी विचारा प्लीज. मला थोडंसं ते कंटिन्युटी मध्ये तुम्हाला सांगावं लागेल. आणि जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन आपण सेशन ऍट द एंड ऑफ सेशन करूयात. अ, तर ही जी हे जे असंतुलन आहे ते आपल्याला कशामुळे येतं? एक तर अतिशय भूतकाळातले विचार केल्यामुळे किंवा अति भविष्यकालीन विचार केल्यामुळे. मग आता आपल्याला काय करायचंय? श्रीमाताजी काय सांगतात किंवा जनरल सायन्स काय सांगतं की ज्या वेळेला तुम्ही प्रेझेंट मध्ये असता, वर्तमानात जगता, त्यावेळेला तुम्ही खुश आणि आनंदी असता. तुम्ही जीवनाचं आनंद घेऊ शकता. ते कसं काय? त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर एखादं लहान बाळ असतं, ते आपण पाहतो किती खुश असतं, आनंदी असतं, कारण त्याला घडून गेलेल्या गोष्टींची पर्वा नसते आणि पुढे जाऊन काय होणार आहे याची चिंताही नसते. त्यामुळे ते खुश आनंदी स्वतःच्या खेळण्यामध्ये अगदी त्याचा आनंद लुटण्यामध्ये मग्न असतं, कारण ते प्रेझेंट मध्ये जगत असतं, ते वर्तमानात जगत असतं. तसंच आहे की ज्या वेळेला तुम्ही मेडिटेशन करता त्यावेळेला तुम्ही आपसुकच या मधल्या नाडीवर म्हणजे सुषुम्ना नाडीवर 3 नंबरच्या, ही जी मधली नाडी दिसते जिथे तुम्हाला हे चक्र दिसतात ती व्हाईट कलरची नाडी आहे, मधली नाडी, ज्याचं नाव आहे सुषुम्ना नाडी आणि ज्याला आम्ही मेडिकल सायन्समध्ये पॅरासिम्पॅथेटिक चॅनल असं म्हणतो. म्हणजेच काय? मेडिटेशन करताना तुम्ही या नाडीवर स्थिर असता, तुम्ही भूतकाळही विसरता, भविष्यकाळही विसरता आणि तुम्ही या नाडीवर स्थिर असल्यामुळे जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुम्ही बॅलन्स मध्ये राहता, खुश राहता, आनंदी राहता. तुमच्यामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, सौम्यता, सकारात्मक विचार हे सगळे पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यामध्ये घडायला सुरुवात होते ज्यावेळेला तुम्ही मेडिटेशन करता. त्यामुळे आपल्याला अति भविष्यकाळही नकोय आणि अति भूतकाळही नकोय. आपल्याकडे म्हण आहे आमच्याकडे खेडेगावामध्ये, इडा पिढा जाओ बळीचं राज्य येऊ. शेतकऱ्यांना विशेष करून माहित असते ही म्हण. इडा पिढा जाओ म्हणजे इडा म्हणजे भूतकाळही जाओ, भविष्यही जाओ आणि बळीचं राज्य म्हणजे संतुलन. या सुषुम्ना नाडीचे जे आशीर्वाद आहेत आपल्याला सगळे आध्यात्मिकरित्या, तो बॅलन्स आपल्यामध्ये येवो, वर्तमानात राहण्याची कला आपल्याला येवो, तो आनंद आपल्याला येवो, हा असा त्याचा अर्थ होतो. तर मला आशा आहे तुम्हाला 3 नाड्या व्यवस्थितरित्या समजल्या असतील. इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी. इडा नाडी भूतकाळ दर्शवते, पिंगला नाडी वर्तमान दर्शवते आणि सुषुम्ना नाडी आपल्यामध्ये सॉरी, पिंगला नाडी भविष्यकाळ दर्शवते, इडा नाडी भूतकाळ दर्शवते आणि मधली जी नाडी आहे सुषुम्ना नाडी ती आपल्यामध्ये वर्तमान काळ दर्शवते. आणि मेडिटेशन मध्ये आपण जास्तीत जास्त वर्तमान काळात राहण्याची कला शिकतो, रादर त्यावरती आपण असतो, वर्तमानामध्ये आपण असतो. तर या 3 नाड्या आहेत त्या आपल्याला बॅलन्स मध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मग आता ही उजवी नाडी गरम झाल्यावर कुठले दोष येतात हे मी तुम्हाला सांगायचे विसरून गेले. तर आता ते कुठले असतात? तुमचं लिव्हर गरम होतं, बरोबर की नाही? लिव्हर गरम झालं की काय होतं? डोकं गरम होतं. डोकं गरम झालं की पटकन राग येतो. कोणी काही जरी बोललं, थोडंसं जरी बोललं तरी पटकन आपल्याला चिडायला होतं, लगेच आपली रिॲक्शन जाते. आपण कुठली गोष्ट पेशन्स ठेवून ऐकू शकत नाही, सहन करू शकत नाही. म्हणजेच पटकन राग येणं, हायपर इरिटेबिलिटी, हायपर रिॲक्शन्स हे आपल्या या नाडीच्या गरम होण्यामुळे येतात. सतत चिडचिड चिडचिड चिडचिड, तापटपणा, कहारीपणा जो असतो तो या नाडीच्या खराब होण्यामुळे येतो. नंतर काय? भविष्यकाळात अतिरिक्त विनाकारण विचार करण्याची सवय आपल्याला लागत असते. दुसरं काय? की तुमच्यामध्ये अतिकर्मीपणा येतो. सतत काम 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 आणि काम, दुसरं आपल्याला काही सुचतच नाही. कधीतरी शरीराला विश्रांतीची गरज असते, विसाव्याची गरज असते, हे आपण विसरून जातो. त्यामुळे अतिकर्मीपणा या लोकांमध्ये पाहायला मिळतो. इगो येतो. मग असे मी म्हटलं की काहीतरी काम केल्यामुळे काहीतरी मोठी गोष्ट अचीव केलेली असते आणि त्यामुळे थोडासा कुठेतरी सुप्तामध्ये आलेला अहंकार असतो. तर तो अहंकार या बाजूला असतो राईट साईडला आणि प्रति अहंकार जो असतो तो लेफ्ट साईडला असतो. म्हणजे राईट साईडला तुमचा इगो असतो आणि लेफ्ट साईडला तुमचा सुपर इगो असतो. आणि हेच 2 महत्वाची कारणं आहेत आपल्या शरीरामध्ये सगळा इम्बॅलन्स होण्यासाठी. तर अशी प्रवृत्ती असते ह्या लोकांना. मग काय होतं? इगो असल्यामुळे इतरांवर प्रभुत्व गाजवण्याची सवय असते, हट्टीपणा असतो, मी म्हणेल ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे अशी टेंडन्सी या लोकांची असते. म्हणजे काय की उजव्या बाजूची व्यक्ती, राईट साइडेड पीपल जे असतात ते इतरांवर प्रभुत्व गाजवतात, इतरांना त्रासदायक ठरतात. आणि लेफ्ट साइडेड व्यक्ती ज्या असतात ते स्वतःला त्रास करून घेतात, स्वतः रडतात, स्वतःला त्रास करून घेतात. हा, हे लक्षात आलं असेल तुमच्या. ह्या भावनिक असंतुलन असतं आणि हे शारीरिक मानसिक असंतुलन असतं. तर आता आपल्याला या दोन्ही प्रवृत्ती टाळायच्या असतील तर आपल्याला मध्यामध्ये स्थिर व्हायचंय, शांत व्हायचंय, आतून शांती प्राप्त करायची आणि ती केवळ मेडिटेशनने शक्य आहे. तर या झाल्या आपल्या शरीरातल्या 3 नाड्या. आता थोडक्यात आपण आपल्या शरीरातील 7 चक्र बघणार आहोत. तर पहिलं जे चक्र आहे, एक मिनिट, हे आहे मूलाधार चक्र.
त्यानंतर हे त्रिकोणाकार तुम्हाला इथे दिसतंय, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये सॅक्रम बोन असं म्हणतो मेडिकल सायन्समध्ये. सॅक्रम इज ग्रीक वर्ड आणि त्याचा अर्थ आहे पवित्र अस्थी. तर पवित्र अस्थी का आहे? कारण याच्यामध्ये ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती वेटोळे घालून स्थिर आहे, जी पवित्र आहे, आदिशक्ती आहे. आणि त्याच्यानंतरचं वरचं जे चक्र आहे स्वादिष्ठान चक्र, नाभी चक्र हे जे आहे गोलाकार ते भवसागर चक्र, हृदय चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सगळ्यात शेवटी सहस्त्रार चक्र. ही आपल्या शरीरातली 7 चक्र आहेत. चक्र म्हणजे प्लेक्ससेस म्हणजेच शक्ती केंद्र, आपल्या शरीरातील शक्ती केंद्र आहेत. ही 7 शक्ती केंद्र 7 स्वर दर्शवतात, सा रे ग म प ध नि. 7 ग्रह दर्शवतात, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी आणि सोम. सगळं आपल्या अध्यात्म आणि सायन्स खूप कोरिलेट होतं, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला बघायचं आहे की मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जे आहे ते तुमच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रेग्युलेट करतं. म्हणजे काय की तुमच्या शरीरातली सगळी घाण बाहेर टाकण्याचं काम, स्टूल, युरिन, मेन्सेस, हे जे सगळं रेग्युलेट करण्याचं काम असतं ते मूलाधार चक्रात असतं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेंटेन करण्याचं काम मूलाधार चक्रात असतं. अतिशय महत्वाचं चक्र जे मूलाधार चक्र आहे, हे चक्र जागृत असल्याशिवाय ही कुंडलिनी शक्ती वरती उठू शकत नाही. हे चक्र कोणाचं जागृत होऊ शकतं? नीट ऐका, या चक्राचे गुण काय. ज्यावेळेला तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळतो, गुरूंची कृपा मिळते, त्यावेळेला तुमच्यातील हे चक्र जागृत होतं की जे साक्षात जिथे श्री गणेशांचं वास्तव्य आहे. तुम्ही जर गणपती अथर्वशीर्ष ऐकलं असेल, त्वम मूलाधारो स्थितोसी नित्य, म्हणजे हे श्री गणेशा तुम्ही आमच्या मूलाधार चक्रावर विराजमान आहात, तुम्ही आमच्या मूलाधार चक्रात साक्षात उपस्थित आहात, हा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सगळे देवी देवता आहेत, आपण फक्त त्यांना बाहेर शोधत असतो, तर ते तसं नाहीये. आपल्या आतमध्येच सगळे देव देवता आणि सगळ्या शक्ती ह्या विराजमान आहेत आणि त्यांचं आपल्याला बाह्याशी इंटिग्रेशन करायचं आहे, एकाकारिता करायची आहे. तर आता हे जे पहिलं चक्र आहे ते ज्यावेळेला तुमच्यामध्ये मेडिटेशन नंतर जागृत होतं, एनर्जाईज होतं, प्लावित होतं, त्यावेळेला तुम्हाला कुठले गुण मिळतात? तर इनसन्स, अबोधिता, पावित्र्य, मांगल्य, सुबुद्धी, जो श्री गणेशांचा गुण आहे. श्री गणेशांना आपण बुद्धीची आराध्य दैवत म्हणून त्यांचं पूजन करतो. तर सुबुद्धी, डिस्क्रिशन, उत्तम विवेक तुम्हाला या ठिकाणी मिळतो. विचारांची शुद्धता, सुस्पष्टता या चक्राच्या जागृतीमुळे तुम्हाला मिळते. अबोधिता, अबोधिता हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. इनसन्स म्हणजे काय की षड्रिपूंपासून दूर राहणं, एखाद्या निरागस बालकासारखं राहणं. म्हणजे सहजोगात तुम्हाला आता यायचंय तर तुम्ही लहान बालकासारखं झालं पाहिजे आणि ते तुम्ही होणार आहात. जसं की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, मद मोह माया मत्सर द्वेष. आपण 1.5 वर्षाच्या आधी कसे होतो तसे आपल्याला आता व्हायचं आहे आणि ते हळूहळू मेडिटेशन थ्रू आपल्याला शक्य होणार आहे. त्यानंतर हे जे माकड हाड आहे तिथे कुंडलिनी शक्ती आहे. ज्यावेळेला मूलाधार चक्र जागृत होतं त्यावेळेला या शक्तीला ते एनर्जाइज करतं आणि ही शक्ती जागृत होते आणि मग ही शक्ती ऊर्ध्वगामी ऊर्जेने या सुषुम्ना नाडीवरती प्रवेश करते आणि प्रत्येक चक्राला जागृत करत, प्लावित करत ती सहस्त्रार चक्रापर्यंत येते. आणि मग तुमचं सहस्त्रार चक्र काय होतं? ओपन होतं. जसं की 1.5 वर्षाच्या आधी तुमची टाळू उघडी होते, त्याच पद्धतीने हे चक्र सूक्ष्म छिद्रातून ओपन होतं आणि मग तुम्हाला ती परमचैतन्याची व्हायब्रेशनची जाणीव होते. आता हे दुसरं जे चक्र आहे ते आहे स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्र तुमच्यामध्ये ज्या वेळेला या कुंडलिनी शक्तीमुळे जागृत होतं त्यावेळेला तुमच्यामध्ये कुठले गुण येतात? तर सगळ्यात महत्वाचं क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन. आजकालच्या जमान्यामध्ये सृजनशक्ती, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन खूप महत्वाचे आहे. तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे पण ते तुम्ही कुठल्या पद्धतीने इतरांसमोर मांडताय, त्याला काही वेगळे पण देताय का, काही नवीन करताय का, याला खूप महत्व आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही सगळेच त्या क्षेत्रात आहात. तर ती जी सृजनशक्ती असते, तुमच्या कुठल्याही कार्याला एक विशेष प्रावीण्य किंवा ग्लॅमर जे मिळतं ते या स्वादिष्ठान चक्राच्या जागृतीमुळे मिळतं. कुठलीही नवीन कला, गुण, एखादी महिला असेल खूप छान स्वयंपाक करत असेल, ती उत्तम कुक होऊ शकते. नाच असेल, गाणी असतील, त्याच्यामध्ये जे प्रावीण्य आहे किंवा मास्टर होणं ज्याला आपण म्हणतो, ते या चक्राच्या जागृतीमुळे, स्वादिष्ठान चक्राच्या जागृतीमुळे होतं. स्वादिष्ठान चक्र हे अतिशय आजच्या युगामध्ये महत्वाचं आहे. आजारांच्या दृष्टीनेही मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 80% आजार हे स्वादिष्ठान चक्र गरम झाल्यामुळे होतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्वादिष्ठान चक्र हे आपल्या मेंदूला ऊर्जा पुरवत असतं. मेंदूला विचार करण्यासाठी जी शक्ती लागते, ऊर्जा लागते, ती पुरवण्याचं काम स्वादिष्ठान चक्र करतं. कसं करतं? तर आपल्या ज्या ऍब्डॉमिनल फॅट सेल्स असतात त्या ब्रेकडाऊन करून त्यातून जी एनर्जी रिलीज होते, ती एनर्जी या
ब्रेन पर्यंत पोहोचवण्याचं काम स्वादिष्ठान चक्र करतं. त्यामुळे तुम्ही जर अति विचार केले तर तुमचं हे चक्र, या चक्रावर ताण येणार आहे आणि ब्रेन सुद्धा काय होणार आहे, फटीग होणार आहे. तुम्हाला पटकन थकायला होणार आहे. म्हणून मेडिटेशन करायचं गरजेचं आहे. मेडिटेशन केल्यानंतर तुमचं हे चक्र नेहमी बॅलन्समध्ये राहतं, संतुलनात राहतं आणि त्यामुळे तुमची जी ब्रेन तुमचं कॉम्पिटंट राहतो नेहमी. स्टुडंटच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं स्वाधिष्ठान चक्र आहे. फोकस्ड अटेन्शन, एकाग्र चित्त, हे तुम्हाला या स्वाधिष्ठान चक्रामुळे मिळतं. आणि विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते जर प्राप्त करायचं असेल तर लहान मुलांनी, कॉलेज विद्यार्थ्यांनी, युवा शक्तींनी मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि मूलाधार चक्राने तुमची स्मरणशक्ती, आकलन शक्ती वाढते मूलाधार चक्राच्या जागृतीने, आणि स्वाधिष्ठान चक्राने तुमचं अटेन्शन काय होतं, फोकस होतं. अतिशय 3 महत्वाचे गुण, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन आणि फोकस्ड अटेन्शन, हे महत्वाचे गुण स्वाधिष्ठान चक्राचे. त्यानंतर ही ज्या वेळेला शक्ती तुमचं नाभी चक्र जागृत करते त्यावेळेला तुमच्यामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद निर्माण होतो. तुम्ही कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळतं. आपल्याला नाभी चक्र किंवा हे जे लक्ष्मीचं तत्व आहे, हे ऍक्च्युली नाभी म्हणजे लक्ष्मी तत्व. तर लक्ष्मी म्हटलं की आपल्याला फक्त पैसा दिसतो. पैसा तर निश्चित आहे, त्यात ते वाद नाही, पण पैशाबरोबर जे एक समाधान, शांती असणं गरजेचं असते, ती शांती, समाधान आपल्याला या चक्राच्या जागृतीमुळे निश्चितपणे मिळते. त्यामुळे तुमचा सर्वांगीण विकास करायला, तुमच्यामध्ये शोधशक्ती यायला, सायंटिस्ट लोकांचं नाभीचक्र खूप स्ट्रॉंग असतं. नवीन काहीतरी शोध लावून जे शोधशक्ती जी आहे ती ही या नाभीचक्रामुळे त्या लोकांना मिळालेली असते, जागृतीमुळे. तर सुख, समाधान, शांती, आनंद आणि सर्वांगीण विकास हा नाभीचक्राच्या जागृतीमुळे तुमच्यामध्ये येतो. मेडिकल सायन्समध्ये मूलाधार चक्राला पेल्विक प्लेक्सस म्हणतात, स्वाधिष्ठान चक्राला अवोटिक प्लेक्सस म्हणतात आणि नाभी चक्राला सोलार प्लेक्सस म्हणतात. आता हे जे नाभी चक्राच्या भोवती तुम्हाला पोपटी रंगामध्ये दिसत आहे ते आहे व्हॉइड किंवा भवसागर चक्र. ते कुठं असतं शरीरामध्ये, तर आपले लहान आतडे आणि मोठे आतडे जे पोटाचे असतात त्याची जी पोकळी असते त्यामध्ये हे स्वाधिष्ठान भवसागर चक्र असतं. हे चक्र या कुंडलिनी शक्तीमुळे ज्यावेळेला जागृत होतं त्यावेळेला तुमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आजच्या युगामध्ये येणारा जो गुण आहे, डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय क्षमता, उत्तम निर्णय क्षमता तुम्हाला या भवसागर चक्रामुळे मिळते. आजकाल भ्रांतीचं युग आहे, लोकांना मुळात समजतच नाहीये की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. याला आपण डिसिजन मेकिंग पॉवर म्हणतो. ही पॉवर आपल्याला या भवसागर चक्राच्या जागृतीमुळे मिळते. म्हणजे श्री माताजी म्हणतात, यू बिकेम युअर ओन मास्टर. तुम्ही स्वतःचे गुरु होता, तुमच्यामध्ये जाणीव निर्माण होते. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची माझी राहिली, सहयोगाचं जे वेगळेपण आहे, इतर अध्यात्म किंवा इतर मेडिटेशन टेक्निक पासून सहयोग कसा वेगळा होतो, तर सहयोगाचा एक महत्वाचं जी क्वालिटी आहे ती म्हणजे अनुभूती. आता मी जी सगळी तुम्हाला माहिती सांगते ती थेरॉटिकल आहे, बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. परंतु सहयोगामध्ये तुम्हाला अनुभूती दिली जाते, त्या शक्तीची जाणीव तुम्हाला शेवटी सेशनच्या करून दिली जाणार आहे. ती अनुभूती अतिशय महत्वाची आहे आणि तेच सहयोगाचं वेगळंपण आहे. ज्यावेळेला तुम्हाला हे व्हायब्रेशन जाणवतील त्यावेळेला ते व्हायब्रेशन थंड असतील तर ते तुमच्यासाठी योग्य आहेत. जर तुम्हाला गरम येत असतील तर एखादी गोष्ट तुमच्यासाठी अयोग्य आहे. हे जे डिसिजन मेकिंग आहे ते तुम्हाला डिपेंडिंग अपॉन युअर ओन व्हायब्रेशन तुम्हाला तुमचे निर्णय घेता येतात. म्हणजेच यू बिकेम युअर ओन मास्टर. तुम्ही स्वतःचे गुरु बनता. तुम्हाला थंड व्हायब्रेशन आले तर तुम्ही ती गोष्ट तुमच्या हिताची असते, गरम व्हायब्रेशन आले तर ती गोष्ट तुम्ही न केलेली बरी असते, टाळलेली बरी असते. तर ही एवढी उत्तम निर्णय क्षमता तुमच्यामध्ये येते जर तुम्ही दररोज मेडिटेशन केलं तर. त्यानंतरचं चक्र आहे कार्डियक प्लेक्सस, ज्याला हृदय चक्र किंवा अनाहत चक्र असं योग भाषेमध्ये म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये मेडिकल सायन्समध्ये त्याला कार्डियक प्लेक्सस म्हणतात. ज्यावेळेला हे चक्र या मदर एनर्जीमुळे, कुंडलिनी शक्तीमुळे जागृत होतं त्यावेळेला तुमच्यामध्ये साहस, धैर्य, आत्मविश्वास, सुरक्षिततेचा भाव. आजकाल ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण का वाढत चाललं महिलांमध्ये, असुरक्षितता वाढत चालली. कुठल्या ना कुठल्या लेवलवरती ज्या महिला इन्सिक्युअर फील करतात, मग ते रिलेशनशिप असेल, फायनान्स असेल, अशा महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतं. ते तुम्ही हे एक गोष्ट चेक करून बघा की ही सत्यता आहे आणि हे मला माझ्या पेशंटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. तर ही असुरक्षितता जी आहे ती कमी करण्याचं काम हे चक्र करतं ज्यावेळेला ते जागृत होतं. त्यामुळे साहस, धैर्य, आत्मविश्वास, सुरक्षिततेचा भाव आणि उत्तम रोग प्रतिरोधक शक्ती तुम्हाला या चक्राच्या जागृतीमुळे मिळते. कोविड पॅन्डेमिक पासून आपल्याला माहिती आहे इम्युनिटी किती महत्वाची आहे. तर ती इम्युनिटी मेडिटेशनमुळे निश्चितपणे तुमची वाढत असते आणि
तुम्हाला चांगली रोगप्रतिरोधक शक्ती निर्माण झाल्यामुळे फ्युचरमध्ये कुठलाही बॅक्टेरिया व्हायरस काही जरी आलं तरी तुमची इम्युनिटी जर स्ट्रॉंग राहिली तरी ते काही तुम्हाला अफेक्ट करत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, जी निडरता आहे किंवा साहस आहे ते तुम्हाला या सगळ्या प्रेशर सिच्युएशन्स वरती मात करण्यासाठी तुमच्यामध्ये धाडस असणं खूप गरजेचं आहे. त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर कोविड पॅन्डेमिक मध्ये जेवढे सगळे पेशंट मी डेथ झालेली बघितली ते सगळे घाबरलेले होते. त्यांच्यामध्ये काय झालं होतं, भीती आलेली होती. आणि त्या भीतीमुळे काय झालं होतं, ते पटकन ससेप्टेबल झाले, घाबरून गेले आणि मग त्यांचे बाकी सगळे पॅरामीटर डाऊन झाले. जसं की मी मगाशी सांगितलं, भावनिक आजार हे लेफ्ट साइडेड आहेत, भीती ही लेफ्ट साइडेड आहे आणि लेफ्ट साइडची जी नाडी आहे ती लेफ्ट हार्ट मध्ये जाते. त्यामुळे भीती ही डाव्या बाजूची आहे. व्हायरल इन्फेक्शन हे सगळे, व्हायरल डिसीजेस हे सगळे लेफ्ट साइड कडून जातात. त्यामुळे तुमच्यामध्ये जर तुम्ही दररोज ध्यान केलं तर ही लेफ्ट साइड स्ट्रॉंग होणार आहे. साहस, धैर्य, आत्मविश्वास, उत्तम रोग प्रतिरोधक शक्ती ही तुम्हाला या नाडीच्या जागृतीमुळे मिळणार आहे. त्यानंतरचं जे चक्र आहे ते विशुद्धी चक्र. कान, नाक, घसा सगळे जे मानेपासून वरचे अवयव आहेत ते विशुद्धी चक्रामध्ये येतात. ज्यावेळेला हे चक्र कुंडलिनी शक्ती जागृत करते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा तुमच्यामध्ये जो गुण येतो तो म्हणजे मगाशी मी सांगितलं सेन्स ऑफ कलेक्टिव्ह वर्क, सामूहिक कार्य करण्याची शक्ती. एखादं कार्य एकट्याने करणं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून करणं यामध्ये नक्कीच कलेक्टिव्ह वर्क हे खूप इफेक्टिव्ह राहतं. ती कला तुमच्यामध्ये येते. दुसरं महत्वाचं, व्यसनं जर कोणाला असतील तर व्यसनांपासून सहजोगामध्ये बऱ्याच व्यक्तींची व्यसनं ही पूर्णपणे बंद झालेली आहेत, कारण हे चक्र जागृत झालेलं आहे. जसं की तुम्हाला एखादा अमृताचा प्याला मिळाला तर पुन्हा कुठलीही वाईट गोष्ट करण्याची इच्छा होत नाही. तसंच ज्यावेळेला ही शक्ती जागृत होऊन विशुद्धी चक्र जागृत करते त्यावेळेला तुमच्यामध्ये व्यसनांपासून दुरावा निर्माण होतो, व्यसनं सगळी दूर होतात. दुसरी महत्वाची गोष्ट की माधुर्य, तुमच्या वाणीला माधुर्य, गोडवा आणि कम्युनिकेशन स्किल जे असतात, तुमचं संवाद कौशल्य जे आहे ते या चक्राच्या जागृतीमुळे उत्तम होतं. आता आपण पाहतो की कुठलाही बिझनेस असेल, कुठलीही गोष्ट असेल तर कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. तुमची वाणी खूप महत्वाची आहे. जे तुम्ही बोलताय ते इतरांना पटणं, ते पटवता येणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्हाला या विशुद्धी चक्राच्या जागृतीमुळे मिळते. माधुर्य आणि गोडवा, वाणीतला सगळ्यात सर्वोच्च जो स्तर आहे ती म्हणजे वैखरी. तर तुमची वाणी वैखरी होते ज्यावेळेला तुम्ही विशुद्धी चक्र स्ट्रॉंग करता. त्यानंतर एक वैश्विक धर्म जो असतो, विठू माऊलींचं दर्शन घ्यायला जर बरेच जाती धर्मातले सगळे आमचे संत येतात. प्रत्येक धर्माचा, पंथाचा भक्त हा विठुरायांचा होता. तर ती जी वैश्विक सामूहिकता आहे, हे विश्वाची माझे घर, म्हणजे जात धर्म पंथ असं काही नसून माणूस हा एकच धर्म आहे, ही उदात्त जी संकल्पना आहे ती या विशुद्धी चक्राच्या जागृतीमुळे आपल्यामध्ये येते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे चक्र आहे सध्याचं, आज्ञाचक्र. आज्ञाचक्र जिथे दोन्ही नाड्या क्रॉस होतात त्याला मेडिकल सायन्समध्ये, विशुद्धी चक्राला सर्वायकल प्लेक्सस म्हणतात मेडिकल सायन्समध्ये, आज्ञाचक्राला ऑप्टिक चायझ्मा असं म्हणतात. ऑप्टिक चायझ्मा म्हणजे आज्ञाचक्र, अतिशय सेन्सिटिव्ह चक्र, आपल्या शरीरातलं अगदी सूक्ष्म चक्र जिथे दोन्ही नाड्या क्रॉस होतात. हे चक्र खराब कधी होतं, हे चक्र खराब झाल्यावर काय होतं, प्रचंड राग येतो, सगळे हार्मोन्स इम्बॅलन्स मध्ये जातात, कारण पिट्युटरी ग्लँड जी आहे ती या चक्राच्या मागच्या बाजूला असते. आपला एचपीओ ऍक्सिस, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस, हा सगळा जो मेंटेन केला जातो तो या आज्ञाचक्र आणि मूलाधार चक्रामधून केला जातो. हे आज्ञाचक्र खराब कधी होतं, अतिरिक्त मोबाईल बघणे, प्रचंड प्रमाणात राग करणे, हा, इतरांविषयी राग मनामध्ये धरणे, कोणालाही क्षमा न करणे, हे जर आपल्यामध्ये असेल तर हे आज्ञाचक्र काय होतं, ब्लॉक होतं. मग आता हे आज्ञाचक्र खुलण्यासाठी ज्यावेळेला ही कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ऊर्ध्वगामी ऊर्जेने आज्ञाचक्र पार करते त्यावेळेला ती सहस्त्रार चक्रात येते. ज्यावेळेला आज्ञाचक्र पार केलं जातं कुंडलिनी शक्तीकडून त्यावेळेला तुमच्यामध्ये दया, क्षमा आणि शांती हे तीन अतिशय महत्वाचे गुण, जे संतांचे गुण आपण मानतो, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती असं म्हटलं जातं, हे तीन महत्वाचे गुण तुमच्यामध्ये येतात. टेम्परामेंट ऑफ हँडलिंग, जे एम एस धोनीकडे आहे, बघितलं ना आपण, धोनी टेम्परामेंट जे आहे ते अतिशय कूल आहे. सगळ्यांसोबत कसं मॅच करून घ्यायचं, कुठल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि शांतीने कसं सामोरं जायचं, ते टेम्परामेंट ऑफ हँडलिंग जे आहे ते आपल्याला या ऑप्टिक चार्ज मधून, आज्ञाचक्रातून मिळत असतं. शांती ही आपल्याला आज्ञाचक्राच्या जागृतीमुळे मिळते, दया, क्षमा, शांती. आता हे चक्र अतिशय महत्वाचं आहे. हे चक्र पार केल्यावर तुम्ही सहस्त्रार चक्रामध्ये तुमची ही कुंडलिनी शक्ती येते आणि मग ती या चराचरात वाहणाऱ्या कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट होते, जोडली जाते, इंटिग्रेट होते. म्हणजे काय, तुमच्या आतल्या या कुंडलिनी शक्तीचा योग
इथे पहिल्यांदा आत्म्याशी होतो, हृदय चक्रातून पुन्हा ती सहस्त्रार चक्रात येते, प्रत्येक चक्र क्रॉस करत, आणि सहस्त्रारामध्ये आल्यावर ती कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट होते. म्हणजेच काय की संपूर्ण चराचरात वाहणाऱ्या डिवाइन एनर्जीशी ज्यावेळेला ही शक्ती कनेक्ट होते, त्यावेळेला एखादा एखादं झाडाचं मूळ जर एखाद्या झऱ्याशी जोडलं असेल, तर ते झाड कधी सुकेल का? बिलकुल सुकणार नाही, सतत त्याला पाणी किंवा ओलावा मिळत राहणार. तसंच आहे, ज्यावेळेला तुम्ही या कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट व्हाल, त्यावेळेला तुम्हाला ती एनर्जी सतत मिळत राहणार आहे. त्यामुळे तुमची एनर्जी लेवल, मेंटल स्टॅमिना, तुम्ही फिजिकली, मेंटली, इमोशनली बॅलन्स मध्ये राहणार आहात, आणि तुमच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन येणार आहे, एनर्जी येणार आहे, पॉझिटिव्ह विचार येणार आहेत. तर एवढे सगळे फायदे तुम्हाला केवळ आणि केवळ 5 मिनिटाच्या मेडिटेशन मिळणार आहेत. फक्त अट एकच आहे, दररोज सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही पहाटे उठत असाल तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. ब्रह्ममुहूर्तावरचं ध्यान आपसुकच तुम्ही मध्य नाडीवर म्हणजे सुषुम्ना नाडीवर असता. सकाळी 5 मिनिटं आपल्याला हे करायचं आहे, आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला 5 मिनिटं करायचं आहे. तुम्ही ध्यान किती वेळ करता हे महत्वाचं नाही, तुमचं ध्यान कसं लागतं हे महत्वाचं आहे. तुम्ही किती वेळ निर्विचार अवस्थेत जाता हे महत्वाचं आहे. नाही गेलात तरी प्रयत्न करत राहायचा. आपली सुरुवात आहे, मी सुद्धा सुरुवातीला बसायचा खूप प्रयत्न केलेला आहे, आणि तेव्हा आता कुठे माझं 5 मिनिटं 10 मिनिटं व्यवस्थितरित्या ध्यान लागतं. तर तसंच आहे, सुरुवात करणं महत्वाचं आहे, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आतापर्यंत सगळं जे मी तुम्हाला सांगितले आहे ते सगळी थेरॉटिकल माहिती होती. आता आपण वळणार आहोत आपल्या प्रॅक्टिकल सेशनकडे. थेरॉटिकल माहिती का सांगावी लागते? कारण तुम्हाला हे लक्षात येतं की ह्या चक्रांचं महत्व काय आहे, नाड्यांचं महत्व काय आहे, आणि आपल्या आतल्या शक्तीचं महत्व काय आहे. आता देणारे आपल्याला श्रीमाता जे आहेत, कारण त्यांची शक्ती ही ऑलरेडी त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं मिळणार आहे, त्या अधिकारी आहेत, त्याच आपल्यामधील शक्ती जागृत करणार आहेत. त्यामुळे आपण जे काही करणार आहोत ते अगदी शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध मनाने, शुद्ध इच्छेने करायचं आहे. पूर्ण फोकसने आपल्याला ते करायचं आहे. तर आता ज्या क्रिया करायच्यात आपल्याला, त्या 3 क्रिया आपण समजून घेऊयात. अतिशय सिंपल आहे, 3च क्रिया आपल्याला करायच्यात, अगदी साध्या, सरळ सोप्या आहेत. सगळ्यांनी रिलॅक्स व्हायचंय. थोडंसं तुम्ही बसला असाल कंटिन्यू तर उठून थोडं पाय मोकळे केले तरी काही हरकत नाही. आत्ताचे 5 मिनिटं खूप महत्वाचे आहेत, आपल्याला 5 मिनिटं अतिशय महत्वाचे आहेत. हे सगळं मी तुम्हाला आता बॉडी चार्ट मध्ये सांगितलेलं आहे, सूक्ष्म शरीर यंत्रात. अवर सटल सिस्टीम, सेंट्रल चॅनल सांगितलं, राईट चॅनल, लेफ्ट चॅनल, एनर्जी सेंटर्स अँड इट्स इफेक्ट सगळे सांगितलेत आता मी तुम्हाला. आता आपण वळणार आहोत आपल्या प्रॅक्टिकल सेशनकडे. आपल्याला तो अनुभव घ्यायचा आहे. आता मी जी काही सगळी तुम्हाला माहिती सांगितली ती केवळ इन्फॉर्मेटिव्ह होती. आता आपल्याला त्याची अनुभूती घ्यायची आहे. म्हणजे काय, एखादा छोटासा ग्लास तुमच्या समोर जर भरून ठेवला, तर त्यामध्ये औषध आहे, पाणी आहे, की आणखीन वेगळंच काही आहे, हे तुम्हाला कधी कळणार आहे? जोपर्यंत ते तुम्ही पिणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला कळणार नाही. तर ते पिणं म्हणजे काय आहे, त्याची चव चाखणं म्हणजे काय आहे, तर तो अनुभव घेणं आहे. ही अनुभूती हे सहजोगाचं वेगळेपण आहे. तर आता ती अनुभूती घेण्यासाठी सर्वांनी अगदी रिलॅक्स बसायचं आहे. रिलॅक्स. चष्मा असेल काढून ठेवायचा आहे, कमरेभोवती बेल्ट असेल काढून ठेवायचा आहे लिदरचा. अगदी सहज अवस्थेत पाठीचा कणा ताठ. आपली स्थिती ही योग्यासारखी हवी, योग्यासारखी. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात आपले असे मांडीवर घ्यायचे. आपल्याला घ्यायचंय सृष्टीतलं परम चैतन्य, डिवाइन एनर्जी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे आपले हात ओपन असले पाहिजे. मुद्रा वगैरे असे कोणीही काही करायचे नाही. सिंपल आपले हात ओपन पाम्स करून आपल्या मांडीवरती ते रेस्ट करायचे, जेणेकरून ते अवघडणार नाहीत. अगदी सहज, सरळ, साधा, सोपा असा योग आहे, सहज योग. तुमचं ध्यान जे आहे ते नेहमी तुमच्या डोळ्यांवरती अवलंबून असतं. तुम्ही डोळे कसे मिट, हे ध्यानामध्ये खूप महत्वाचं आहे. तुमची जी पापणी आहे ती अलगद अशी मिटली गेली पाहिजे, संपूर्ण मिटली गेली पाहिजे. अर्धवट डोळे उघडे ठेवणे, डोळे असे दाबून धरणे, अर्धे उघडे ठेवणे, यामुळे तुमचं ध्यान कधीही लागणार नाही. हे संपूर्ण, आपण झोपताना कशा पापण्या आपल्या पूर्ण मिटलेल्या असतात, काही जणांच्या अर्धवट राहतात, पण ते तसं न करता आपल्याला पूर्ण डोळे मिटून घ्यायचे.
आतल्या बुबुळांची हालचाल नाही झाली पाहिजे. डोळे स्थिर ठेवायचे, बुबुळ स्थिर ठेवायचे, स्थिरपणे डोळे मिटून घ्यायचे. आणि कधीही तुम्ही ज्यावेळेला मेडिटेशनला बसता त्यावेळेला तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही प्राणायाम बऱ्याच जण करत असाल, अतिशय महत्वाचं असतं प्राणायाम. पण आपण म्हणतो याला ब्रिदिंग एक्सरसाइज, सिंपल सोप्या भाषेमध्ये. ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणजे काय करायचंय? सावकाश तुम्हाला तुमचा जो श्वास आहे, डोळे बंद करायचे आहेत. सावकाश तुमचा श्वास जो आहे तो आतमध्ये ओढून घ्यायचा आहे. थोड्या वेळासाठी रोखून धरायचा आहे आणि सावकाश तो पुन्हा सोडून द्यायचा आहे. अशी क्रिया आपल्याला टोटल 3 वेळेस करायची. 3 वेळेस अतिशय मन लावून शुद्ध इच्छेने आपल्याला ही क्रिया करायची आहे. त्यामुळे तुम्ही बॅलन्स मध्ये येणार आहात. तुमचं राईट आणि लेफ्ट चॅनल जे आहे ते बॅलन्स मध्ये येणार आहे. करूयात सुरुवातीला. पहिल्यांदा सावकाश आपला श्वास हळुवारपणे आतमध्ये ओढून घ्या. तो थोड्या वेळासाठी रोखून धरा. 5, 7, 10 सेकंद जेवढा तुम्हाला रोखता येईल तेवढा तो रोखून धरायचा आहे. आणि सावकाश काय करायचं? सोडून द्यायचं. आणखीन 2 वेळा करा ही प्रोसेस. आणखीन एकदा. तर कोणतीही गोष्ट ज्यावेळेला आपण मागून घेतो त्यावेळेला ती अतिशय हृदयातनं शुद्ध इच्छेने मागायची आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला देणाऱ्या श्रीमाता ज्या आहेत अगदी हृदयातून मागायचे आपल्याला त्यांना. सर्वांनी आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, डोळे मिटलेल्या अवस्थेत अगदी हृदयापासून प्रार्थना करायची आहे. इथे तुम्ही प्रतिमा बघू शकता, नाही तर मी अभय मुद्रेतली प्रतिमा जी आहे ती शेअर करते. 1 मिनिट. ताई ती दुसरी प्रतिमा मला शेअर करायची होती ताई. शीतल ताई. काही हेल्प पाहिजे का? हा डॉक्टर. हा सुरुवातीला हा हेल्प पाहिजे. हा ती जी सुरुवातीला प्रतिमा होती ना ती शेअर करायची होती मला ऍक्च्युली. हा दिसते का आता सगळ्यांना? हो दिसते. हॅलो. हो दिसते ना दिसते. ब्लॅक अँड व्हाईट? हो ओके. हो. ओके ओके ओके.
ठीक आहे. आता जे काही सगळ्या क्रिया करायच्या आहेत त्या श्री माताजींकडे या प्रतिमेकडे बघून करायचं. या प्रतिमेचे खूप महत्व आहे तुम्हाला थॉटलेस अवेअरनेस येण्यासाठी. त्यामुळे ऍक्च्युली मला थोडंसं वेळ लागला हे सॉरी शेअर करायला. तर जी काही प्रार्थना करायची आहे ती आपण या फोटोकडे प्रतिमेकडे बघून करणार आहोत. सुरुवातीला उघड्या डोळ्यांनी प्रार्थना करा की परमपूज्य श्री माताजी, आज आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा, आमच्यामध्ये योग घटित करा, आमच्या आतील जी आंतरिक कुंडलिनी शक्ती आहे ती जागृत करा. या कुंडलिनी शक्तीचा, या परमेश्वरी शक्तीशी, डिवाइन एनर्जीशी आमचा योग घटित करा. आम्हाला निर्विचारिता प्रदान करा, ध्यानाची स्थिती प्रदान करा. तुमच्या डोक्यातील विचार हळूहळू कमी करा. आम्हाला निर्विचार स्थिती प्रदान करा. आम्हाला आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन प्रदान करा. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेला अंतःकरणातून मागतो त्यावेळेला ती आपल्याला नक्की मिळते. यासाठी प्रार्थना खूप महत्वाची असते. ही प्रार्थना आता आपण केलेली आहे. आता आपल्याला 3 क्रिया महत्वाच्या करायच्या, अतिशय साध्या आहेत. क्रिया शक्ती ही उजवा हात आहे आपला, राईट साइड, राईट सिम्पॅथेटिक चॅनल. तो सर्वांनी आपल्या क्रिया करण्यासाठी वापरायचा आहे, राईट हँड. पहिली जी क्रिया आहे, आपला डावा हात मांडीवर तसाच मगाशी ठेवला तसा प्रसाद घेतल्यासारखा ठेवायचा डावा हात मांडीवर. क्रिया सगळ्या उजव्या हाताने करायच्या. पहिले आपला डाव्या बाजूला हृदयावर हात जाईल. पहिली क्रिया, पुट युअर राईट हँड ऑन युअर लेफ्ट हार्ट. आपल्या हृदयाचं स्पंदन जिथे होतं, ठोके जिथे पडतात तिथे आपला उजवा हात ठेवायचा आहे. ती आपली पहिली क्रिया असेल. त्यानंतर तोच आपली मान उजवीकडे वळवायची. मान उजवीकडे आहे त्या परिस्थितीत, मान उजवीकडे, तो उजवा हात मानेच्या डाव्या बाजूला, उजवा हात मानेच्या डाव्या बाजूला. करेक्ट करेक्ट. हात बदलायचं नाही, सगळ्या क्रिया उजव्याच हाताने करायच्या. ही दुसरी क्रिया असेल. तिसरी क्रिया, मान खाली झुकवायची, हात कपाळावर असा दाबून धरायचा. तिसरी क्रिया. चौथी क्रिया, तोच उजवा हात आपल्या लहान मेंदूवर मागच्या बाजूला ठेवायचा, लहान मेंदूवर मागच्या बाजूला, आणि मान आकाशाच्या दिशेने. ही चौथी क्रिया. पाचवी क्रिया, तुमचा जो पाम आहे, राईट हँडचा पाम, तो आपल्या सहस्त्रार चक्रावर, म्हणजे इथे बरोबर टाळूच्या मधोमध प्रेस करायचा. हे बोट आकाशाच्या दिशेने वरती ताणायची, उजव्या हाताची बोट आकाशाच्या दिशेने वर, तळव्याचा मध्यभाग सहस्त्रार चक्रावर दाबून घड्याळाच्या काट्याच्या आकाराच्या दिशेने गोलाकार फिरवत प्रेस करत आपल्याला तिथे प्रार्थना करायची. प्रत्येक क्रियेनंतर आपण प्रार्थना करणार आहोत. तुमचं लक्ष, चित्त हे जिथे आपण हात ठेवलेला आहे, ही पाचवी क्रिया आहे. आता हे तुम्ही डोळे उघडे ठेवून बघितलेलं आहे. आता आपल्याला डोळे मिटून ह्या सगळ्या क्रिया करायच्या आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करते, जिथे आपला हात असेल उजवा त्या खाली आपलं लक्ष असलं पाहिजे. तुम्ही हृदयावर ठेवला तर हृदयामध्ये लक्ष, मानेवर ठेवला तर इथे लक्ष, इथे ठेवला तर इथे लक्ष, आणि मागे ठेवला तर मागे लक्ष. जिथे तुम्ही हात ठेवाल तिथे लक्ष देऊन ती प्रार्थना मनातल्या मनात म्हणायची आहे, मनातल्या मनात ती प्रार्थना करायची आहे. पुन्हा एकदा 5 क्रिया रिपीट करते. नंबर 1, लेफ्ट हार्ट वरती उजवा हात. नंबर 2, मान उजवीकडे, डाव्या बाजूला मानेवर हात. नंबर 3, नंबर 4 आणि नंबर 5. अशा 5 क्रिया आपल्याला करायच्या आहेत. डोळे मिटायचे आहेत. आता सगळ्या क्रिया डोळे मिटून लक्ष संपूर्ण आतमध्ये घ्यायचं. आपलं चित्त नेहमी भरकटच असतं, बसल्या बसल्या लंडनला फिरून येतं, ते नाही करायचं. आता आपलं चित्त आपल्याला आपल्या आतमध्ये ओढून घ्यायचंय, लक्ष संपूर्ण आपल्या आतमध्ये द्यायचं आहे. त्यामुळे क्रिया करताना आपल्या शरीराच्या आतमध्ये लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. डावा हात मांडीवर, पाठीचा कणा ताठ, सहज अवस्थेत बसायचा आहे. सहज योग आहे हा. डोळे मिटलेल्या अवस्थेत, जसे मगाशी मी सांगितलं, सिंपल रीतीने डोळे मिटून घ्यायचे, दाबायचे नाहीत, आवळायचे नाहीत, अर्धवट उघडे ठेवायचे नाहीत. पहिली क्रिया, उजवा हात डाव्या बाजूला हृदयावर.
श्री माताजींची आत्ताची जी अभय मुद्रेतली प्रतिमा तुम्ही पाहिली आहे ती पण तुम्ही स्मरण करू शकता. लक्ष संपूर्ण हृदयामध्ये, संपूर्ण लक्ष आपल्या हृदय चक्रामध्ये द्यायचं आहे. डाव्या बाजूला जिथे आपला आत्मा स्थित असतो या ठिकाणी अगदी हृदयातून प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्रीमातजी, आपल्या परमकृपेत मी मन, बुद्धी, अहंकार, शरीर, विचार काहीही नसून मी एक शुद्ध आत्मा आहे. श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. आपली मान सावकाश उजवीकडे वळवायची, मान उजवीकडे वळवायची. उजवा हात मानेच्या डाव्या बाजूकडे प्रेस करायचा, डाव्या बाजूला मानेवर हात, लक्ष हाताच्या खाली. अगदी हृदयापासून प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमातेजी, मी शुद्ध आत्मा आहे. मी शुद्ध आत्मा आहे म्हणून मी निर्दोष आहे. श्रीमाताजी, मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपला हात कपाळावर दाबून ठेवायचा, मान खाली झुकवायची. या ठिकाणी प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी, आजपर्यंत आम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, जे आमच्यासोबत वाईट वागले, त्या सर्वांना आम्ही अगदी हृदयातून क्षमा करीत आहोत. आम्ही सर्वांना क्षमा करीत आहोत. श्रीमाताजी, आम्ही सर्वांना सकट क्षमा करीत आहोत. आमचा कोणावरही राग नाही. आम्ही सर्वांना क्षमा केली आहे. 3 वेळा मनातल्या मनात म्हणायचे, क्षम क्षम क्षम. तोच उजवा हात आता मागच्या बाजूला लहान मेंदूवर, मान आकाशाच्या दिशेने वरती करायचे. या ठिकाणी प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी, आजपर्यंत या महान परमेश्वरी कार्यामध्ये आमच्याकडून, आमच्या पूर्वजांकडून कळत नकळत, जाणते अजाणतेपणी काही चूक झाली असल्यास, काही अपराध घडला असल्यास आपण आम्हाला क्षमा करा. परमेश्वराच्या विरोधात आमच्याकडून काही काम झाले असल्यास त्याबद्दल आम्ही आपली क्षमा मागत आहोत. क्षमा क्षमा क्षमा. आता तोच उजवा हात आपल्या टाळूवर दाबून धरायचा आहे. बोटे आकाशाच्या दिशेने वर ताणायची. उजव्या हाताचा तळवा टाळूच्या मध्यभागी प्रेस करायचा आहे. घड्याळाच्या काट्याच्या आकाराच्या दिशेने गोलाकार फिरवत प्रार्थना करायची. हात गोलाकार फिरवायचा क्लॉकवाईज आणि अगदी हृदयातून प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी, आपण आम्हाला आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आमच्यामधील कुंडलिनी शक्ती जागृत करा. आमचा योग घटित करा. आमच्यातील कुंडलिनी शक्ती आणि परमेश्वरी शक्तीशी संधान करून द्या. आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. आता सावकाश तो आपला उजवा हात जो आहे तो टाळूवर प्रेस करायचा. आधी प्रेस करायचं जरा जोरात आणि सावकाश अर्धांतरी टाळूपासून
वरती उचलून पाहायचंय तुमच्या तळहातामध्ये आणि टाळूमध्ये काय जाणवतं. थंड जाणवतं, गरम जाणवतंय, कोमट जाणवतंय. सावकाश टाळूपासून हात खालीवर करून बघायचा अधांतरी. तळहाताचा मध्य, तळवा आणि टाळू भाग यामध्ये दोन्हीमध्ये काय जाणवतं हे थोडस टाळूपासून हात अधांतरी खालीवर करून बघा. थोडासा मागे पुढे करून बघा टाळूपासून. काय जाणवतं? थंड जाणवतं, मुंग्या येतात, बधीर होतं, गरम जाणवतं. आता उजवा हात सावकाश मांडीवर घ्या. डाव्या हाताच्या तळव्याने अधांतरी टाळूपासून डाव्या हाताचा तळवा आणि टाळू अधांतरी चेक करा काय जाणवतं दोन्हीच्या मध्ये. थोडस मागे पुढे करून बघा. आता आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे, डोळे तेच मिटलेल्या अवस्थेत. आता आपण ऍक्च्युअल मेडिटेशन करणार आहोत. डोळे कुणीही उघडायचे नाहीत, शांत बसायचे, एकदम डोक्यातले विचार हळूहळू कमी करायचे. लक्ष संपूर्ण टाळूवर, दोन्ही तळहातांवर. बोटांच्या टोकांवर. म्युझिक लावलं जाईल, एक इथे इन्स्ट्रुमेंट लावलं जाईल. लक्ष संपूर्ण आपलं टाळूवर. शेअर स्क्रीन केल्यानंतर शेअर साऊंड करा. शेअर स्क्रीन मध्ये तिथे सिलेक्शन असेल आणि ती विंडो क्लोज करून मग म्युझिक प्ले करा. शेअर साऊंड आलं, पण ते खालचा हा, ऑप्शन माझा ओपन केलेलं युट्यूबचं येईना ना बघा. तुम्ही पहिले शेअर स्क्रीन करा. शेअर साऊंड केलं ना दादा. नाही नाही, सर्वात पहिलं शेअर स्क्रीन करा, कारण शेअर स्क्रीन करा. स्क्रीन दिसत नाहीये तुमचं. हा, ओके. नाही, परत स्टॉप केले तुम्ही. आपल्याकडे आहे एक. ठीक आहे, मी लावतो इथं. 5 मिनिटानंतर लावा दादा. सांगा कधी लावायचं. 5 मिनिटानंतर म्हणजे 5 मिनिटापासून पुढे लावा. लावा म्युझिक लावा आता. ओके. 5 मिनिटापासून पुढे. हम्म. हा, करेक्ट करेक्ट. 5 मिनिटापासून पुढे लावा. 10 मिनिटाचं आहे ते. 5 मिनिटापासून. बस.
सावकाश आपले दोन्ही डोळे उघडायचे आणि आपले दोन्ही हात जे आहेत ते थोडेसे असे जवळ आणि लांब आपल्याला करून पाहायचे. तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये, बोटांच्या टोकांच्या मध्ये काय जाणवतंय असं बॉल फिरवतो त्या पद्धतीने पण तुम्ही केलं तरी चालेल. काय जाणवतंय? ओढल्यासारखं, खेचल्यासारखं, थंड जाणवतंय, गरम जाणवतंय? आता दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वरती खेचायचे, पूर्ण आकाशाच्या दिशेने वरती खेचायचे. आणि तुम्ही ज्या देवावर किंवा ज्या शक्तीला आजपर्यंत तुमचं श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाचीच ही शक्ती आहे का, हीच ती परमेश्वरी शक्ती आहे का, असा प्रश्न आपल्याला श्री माताजींना विचारायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आजपर्यंत मी ज्या परमेश्वराला, ज्या देवाला मानत आहे तीच ही परमेश्वरी शक्ती आहे का? आणि त्याची जी जाणीव आहे ती तुमच्या तळहातांवर, बोटांच्या टोकांवर होतीये का हे पाहायचंय. थंड जाणवतंय, कोमट जाणवतंय? जाणीव खूप महत्वाची आहे, जाणीवेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सावकाश आता दोन्ही हात आपले मांडीवर घ्या. सर, प्रमोद सर, तुम्ही थोडस ते सगळ्यांना अनम्यूट करण्यासाठी ते अलाउ करू शकता का? हो हो, करू करू. आपल्याला फीडबॅक ठीक. घ्यायचा आहे. फीडबॅक घ्यायचा आणि जाणीव काय झालीये कोणाला ते हो विचारायचं हो, होतं. हँड रेज करा. म्हणजे मला म्यूट करता येईल. ज्यांना बोलायचं हँड रेज करा. कोणाकोणाला काय जाणवलं हे सांगा. कोणाला थंड जाणवलं असेल, कोणाला गरम जाणवलं असेल, येस, कोणाला विद्याजित. मुंग्या आल्या असतील. मला थोडं गरम झाल्यासारखं जाणवलं होतं पहिल्यांदा तुम्ही म्हटले ना, तेव्हा थोडं गरम हम्म, झालं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे हम्म. म्हणता की हात जवळ आल्यानंतर थोडस हात असे एकमेकांकडे खेचल्यासारखे जाणवतात, म्हणजे जवळ आणताय हात असं वाटतंय. बरोबर. गुड आणि गुड. बरोबर. असं अंगावर काटे आल्यासारखं होतं एकदम. व्हेरी गुड, व्हेरी ते गुड. अजून कोणाला थंड, कोणाला जाणवलं का थंड? ठीक आहे, मी एकेकाला चान्स देतो. रुपाली. ओके. अनम्यूट 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 प्लीज. हां. थँक्यू मॅम, मेडिटेशनसाठी ऍक्च्युली खूप छान वाटलं. जेव्हा आपण टाळूला मी असं हे केलं, प्रेस केलं, तर मला थोडं गरम जाणवलं. आणि जेव्हा आपण बाकीचं मेडिटेशन केलं तर बोटाला असं एकदम असं एनर्जी काहीतरी ती बॉल प्रेस करते असं मला फील होतं. आणि ते बोट पूर्ण असे हे मुंग्याला का होतं, खूप छान फील झालं व्हेरी मला गुड, ते. व्हेरी गुड, व्हेरी फॅन्टॅस्टिक. गुड. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, एक तरी ओवी अनुभवावी. वाचन, पठन, श्रवण या पलीकडे जाऊन अनुभव जो आहे तो आज आपल्याला या ठिकाणी आपण घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाची पहिली जी गोष्ट आहे ती, तुम्ही 5 मिनिटं ज्या वेळेला बसले होते त्यावेळेला तुम्हाला आतून शांत वाटणं ही ध्यानाची पहिली स्थिती आहे. काही वेळासाठी तुम्ही सगळं विसरून गेला होतात असं किती जणांना वाटलं? म्हणजे वाटलं असेल. पण मला कुणीही एकाने सांगितलं तरी चालेल की थोड्या वेळासाठी तुम्ही विसरला होतात सगळं, शांत वाटत होतं आतून, अमित डोक्यामधले जी. विचार हळूहळू कमी झाले होते. अमित जी. हां. सुरुवातीला टाळूवर हात फिरवताना मला थंड जाणवलं. नंतर व्हेरी गुड. मेडिटेशन झाल्यानंतर जेव्हा हात आपण छातीजवळ असं हे केलं त्यावेळी गरम पण नाही आणि असं मीडियम होतं ते. गरम पण नव्हतं, पण गरम नव्हतं पण ओके, थंडही नव्हतं. आणि ओके. थर्ड टाइम हात वर गेले त्यावेळी थोड्याशा मुंग्या आल्यासारखं जाणवलं बोटांमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता ह्याचं इंटरप्रिटेशन आपण कसं करू शकतो? ज्यांना थंड जाणवलं त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, त्यांची चक्र बऱ्यापैकी बॅलन्स मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना थंड हवेची जाणीव झाली. बोटांच्या टोकांवर असेल, तळहातावरती असेल, टाळूवर असेल, ज्यांना थंड जाणवलं व्हेरी गुड. ज्यांना गरम जाणवलं त्यांनी अजिबात नाराज व्हायचं कारण नाही, शक्ती तुमच्यामध्ये जागृत झालेली आहे. गरम का जाणवलं त्याचं कारण काय, की आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा वाढलेली उष्णता असते. पित्ताचे त्रास बऱ्याच जणांना असतात. ती उष्णता असते ती बाहेर ऊर्ध्वगामी ऊर्जेने ज्यावेळेला आपली कुंडलिनी शक्ती खालून वरती जागृत होते त्यावेळेला ती उष्णता पहिले फेकली जाते, त्यामुळे ती गरम जाणीव होते. दररोज जर तुम्ही ध्यान केलं तर त्या गरम ऊर्जेचं रूपांतर हे थंड व्हायब्रेशन मध्ये होणार आहे. जसं की सुरुवातीला आपण पाईप सुरू केला, तर पाईप मधून येणारं पाणी कसं असतं,
कोमट असतं, गरम असतं, मग हळूहळू ते थंड यायला लागतं. तसंच आहे की ज्यांना पित्ताचे वगैरे त्रास आहेत, उष्णतेचे त्रास आहेत, त्यांच्या चक्रांवर थोडीशी ब्लॉकेजेस असतात, त्यामुळे ती उष्णता बाहेर फेकण्याचं काम ही कुंडलिनी शक्ती करते. म्हणजे आंतरिक शुद्धता तुमची जी आहे ती या ध्यानाद्वारे किंवा कुंडलिनी शक्तीच्या जागृतीद्वारे होत असते. त्यामुळे काही जणांना कोमट किंवा गरम जाणवलं असेल, काही जणांना मुंगे आले असतील, ज्यांना वात प्रकृती आहे, ज्यांना थोडंसं जड जड वाटलं, त्यांची सुद्धा वात प्रकृती, जडत्व आहे त्यांच्यामध्ये, लेफ्ट साईड त्यांची थोडीशी वीक असते. त्यामुळे प्रत्येकामध्ये ही लक्षणं वेगवेगळी जाणवतात. ज्यांना थंड जाणवलं, नो डाऊट त्यांची जागृती झालेली आहे. ज्यांना कोमट जाणवलं त्यांचं पण झालेलं आहे. फक्त दररोज तुम्हाला तुमचं शुद्धीकरण करण्याची गरज आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की आजचा दिवा तुमचा प्रज्वलित झालाय, तुमचा आत्मा आज प्रकाशित झालाय, शक्ती जागृत झालीय, त्याला सातत्य मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये त्या दिव्यामध्ये तेल दररोज घालणं गरजेचं आहे. दररोज तुम्ही 5 मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करायचं, म्हणजे काहीच नाही करायचं, शटडाऊन करायचे आपल्याला. पूर्ण शारीरिक, मानसिक, भावनिक विश्रांती म्हणजे ध्यान आहे. डोक्यातले विचार कमी करणं, हळूहळू बंद करणं म्हणजे ध्यान आहे. थॉटलेस अवेअरनेस, निर्विचार अवस्था म्हणजे ध्यान आहे. ती पोहोचण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. दररोज 5 मिनिटाची प्रॅक्टिस, 6 महिन्यानंतर तुम्हाला खूप छान पद्धतीने ध्यान लागायला सुरुवात होते आणि त्याचे परिणाम आपल्याला आपल्यामध्ये दिसायला लागतात. प्रश्न आहेत कुणाचे, काही प्रश्न? एक कारण मिनिट. मनात प्रश्न घेऊन पहिलं प्रश्न पण घेऊ. पण सगळ्यात पहिलं मॅडमनी खूपच छान, डॉक्टर मॅडम आज आल्या वेळ काढून त्यांच्या बिझी शेड्यूलमधून. आज डॉक्टर किती बिझी असतात, कंटिन्यू क्लायंट, प्रॅक्टिस, त्यातून त्या आल्या, त्यांनी एवढं छान आपल्याला गाईड केलं. खरंच आपण आपला जो ग्रुप आहे, मी इथे लिंक टाकेल, सांगेल, जे ग्रुपमध्ये नाही आहेत, अशा इन्फॉर्मेशन नाईट्सला एक्सपर्ट स्पीकर येत असतात प्रत्येक वेळी. तर ग्रुपची लिंक इथे मी टाकायला सांगेल कोचला, सो दॅट तुम्ही ग्रुप जॉईन करा जे नसाल ते. दुसरं, हे असे स्पीकर बोलवण्यासाठी आपल्यात काही चांगली मंडळी आहेत. तर आजचं त्यांच्याच बहिणीने, मैथिली जी यांनी इन्व्हाइट केलं होतं, मैथिली अंधार यांनी. तर आपण मैथिली यांचं पण थँक्यू म्हणूयात की हां, रेकॉर्डिंग पण मिळेल तुम्हाला, नक्कीच मिळेल. सो थँक्यू मैथिलीजी. आणि वंदना साळुंखे आहेत, त्यामुळे आपल्याला मैथिलीजी भेटलेले आहेत. सो त्यांचेही खूप खूप आभार. सो असे स्पीकर आले. आता काही प्रश्न असतील किंवा एक वृंदाजींना काहीतरी शेअर करायचं. येस, ते आपण खूप मेडिटेशन करतात. आय विल आस्क टू शेअर. येस, ओके. अनम्यूट करा प्लीज. प्लीज अनम्यूट करा, पहिले अनम्यूट करा. लिंक आलेली आहे ग्रुपवर, यू नमस्कार. कॅन हा, जॉईन. हां, येस. नमस्कार मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही नमस्कार. अतिशय तुमच्या परिपूर्ण. इथं 2 माईक चालू आहेत, त्यामुळे एक बंद करा कुठलं तरी. हां, हा हा, ओके ओके. हां. तुमच्याकडून, तुमच्या माध्यमातून खूप परिपूर्ण आणि अतिशय महत्वाची अशी ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आणि ह्याला म्हणजे कारण म्हणजे आमचे प्रमोद सर आणि शीतल मॅडम यांच्या माध्यमातून खूप खरोखरच अतिशय महत्वाचे टॉपिक दर मंडेला आम्हाला मिळतात. आणि मला असं जाणवलं की माझे उबदार आणि कोमटपणा जाणवला, आणि माझी जे हातांची व्हायब्रेशन आहेत ते पॉवरफुल असं खूप हे जाणवत होते. हातांचा अग्रभाग, सगळे हात व्हायब्रेशन जास्त जाणवत होते व्हेरी मला. आणि व्हेरी गुड, व्हेरी मी पटकन रिलॅक्स मध्ये गेले, म्हणजे काहीच नाही, असं रिलॅक्स मध्ये गेले टोटली. आणि माताजींचं म्हणजे गुड. मला दिसत होतं की आहेत त्याच समोर आपल्याला दिसतात ते. तर हा बरं. एक्सपिरियन्स खूप चांगला मिळाला तुमच्या माध्यमातून. त्याबद्दल खूप थँक्स अलॉट सरांचे आणि मॅडमचे पण, तुमचे पण, आणि तुमच्या भगिनी आहेत त्यांचे पण खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. तुम्हाला सगळ्यांचे पण खूप खूप आभार. आणि तुमची सर्वांची क्षमा मागते की टेक्निकली थोडीशी मी वीक असल्यामुळे मला त्या गोष्टी फार जमत नव्हत्या. तरी मला सरांनी आणि मॅडमनी खूप सपोर्ट केला. मला ऍक्च्युली ऑफलाईन प्रोग्राम घेण्याची जास्ती सवय आहे. मी ऑनलाईन बऱ्यापैकी स्टुडंटशी रिलेटेड प्रोग्राम घेते आणि आमच्या टीमचा टेक्निकल मेंबर असतो ऍक्च्युली. ते आज मला थोडंसं अवघड गेलं करायला, पण ठीक आहे, तुम्ही सर्वांनी मला समजून घेतलं त्याबद्दल खरंच म्हणजे आभार आहे तुमचे सर्वांचे. अजून आपल्यामध्ये एक डॉक्टर आहेत, डॉक्टर अनुराधा, यांना काही शेअर करायचं आहे. येस, तर सर, खूप छान सेशन झाले आज. आणि हात वगैरे म्हणजे माझे कोल्ड झालेले होते, आणि ज्यावेळेस म्युझिक लागलं ना त्यावेळेस ते म्हणजे हम्म. आपोआप 2-3 मिनिटांवर शरीर असं ते म्युझिक प्रमाणेच असं असं जाणवत होतं की हलतंय आपलं, म्युझिक प्रमाणेच होतं ते असं, तसं जाणवत होतं. थोड्या वेळासाठी तुमच्या डोक्यात विचार नव्हते बाहेरचे कुठलेही? नाही नाही, बिलकुल नव्हते. आणि असं जाणवत होतं एक्झॅक्टली, की आपण एक्झॅक्टली. हेच हा हेच आपल्याला करायचंय. थोडीशी विचारांपासून विश्रांती घ्यायची. स्वतःसाठी घेतलेली विश्रांती म्हणजे मेडिटेशन आहे. आणि निर्विचार अवस्था हळूहळू येते, प्रॅक्टिस करावी लागते थोडी. लक्ष मॅम आपण नेहमी आपलं ध्यान जसं करताना, ध्यान करताना लक्ष नेहमी
काही लोकांचं इथे स्थिर होतं आज्ञाचक्रावर. इट इज व्हेरी रॉंग बरं का. तर इथे इथे लक्ष न घेता लक्ष नेहमी वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा, टाळूवरती. टाळूवर आणि तळहातांवर लक्ष द्यायचं, जेणेकरून टाळूवर लक्ष असेल तर तुमचं इंटिग्रेशन होणार आहे. आज्ञाचक्रात जर लक्ष दिलं तर तुमची कुंडलिनी आज्ञामध्येच ब्लॉक होणार आहे आणि उलट तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं, नवीन नवीन लोकांना काय होतं, लक्ष इथे लागतं, इथे हंस चक्रावर लागतं. हे हंस चक्र आहे. तर असं न करता लक्ष वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा आणि टाळूवर आणि दोन्ही तळहातांवर द्यायचं. तुम्ही काहीतरी बोलत होता ताई. नाही, आपण हॅलो जसं ताई, तुम्ही सांगितलं की हार्टवर वगैरे, म्हणजे हार्ट आपण जसं आता सांगितलं त्या पद्धतीनेच ध्यान करायचं डेली. नाही, आता ह्या क्रिया केल्या आपण कशासाठी, की आपल्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला क्लिअर करायच्या असतात. की आपल्यामध्ये बऱ्याचपैकी अहंकार असतो, मनामुळे, बुद्धीमुळे, शरीरामुळे मुळे, बऱ्याच गोष्टींमुळे अहंकार येतो. तर तो अहंकार नसून मी केवळ एक प्युअर सोल आहे, प्युअर स्पिरिट आहे, ती प्रार्थना आपण केली. तर या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण कुंडलिनीला आवाहन केलं की तुम्ही उठा आणि आमच्या टाळूमध्ये या. ह्या क्रिया आज तुम्ही केल्या, तुम्हाला पुन्हा लक्षात राहिल्या तर तुम्ही करू शकता. रोज करणं गरजेचं नाही. आजच्या क्रिया 5, त्याच्यामध्ये तुमची जागृती झालेली आहे कुंडलिनीची, तुमचं सेल्फ रिअलायझेशन झालेलं आहे. उद्यापासून तुम्ही फक्त ध्यानाला बसायचंय. ध्यानाला बसायचं म्हणजे काय, की काहीही करायचं नाही. दोन्ही हात मांडीवर, पाठीचं कणात ताठ. सुरुवातीला ब्रिदिंग एक्सरसाइज मगासारखं करायचं. लक्ष टाळूवर, दोन्ही तळ हातांवर, आणि थोडंसं श्वासावर अधून मधून दिलं तरी चालतं. डोक्यातील विचार हळूहळू कमी 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 करत जायचे. मग त्याच्यासाठी तुम्ही कशाची हेल्प घेऊ शकता, क्लासिकल म्युझिक कोणतंही तुम्हाला जे आवडेल. आता आपण जसं लावलं ना, त्याची लिंक मी तुम्हाला, माझ्याकडे बरेच अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला शेअर करेन सरांकडे. सर तुम्हाला पाठवतील. ते तुम्ही लावून मेडिटेशन करू शकता. आणि ऑनलाईन युट्यूबला तुम्ही जर गेले आणि सहजोगा श्रीमाताजी स्पीच असं टाकलं तर मराठी, इंग्लिश, हिंदी सगळे स्पीचेस तुम्हाला येतील. ते लावून तुम्ही मेडिटेशन करू शकता. जेणेकरून आपल्या रोजच्या विचारांमधून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळतं आणि आपलं अटेन्शन हे नेहमी डिवाईनकडे राहतं. समाधी म्हणजे काय, तुमची जी बुद्धी समावली जाते कशामध्ये, परमचैतन्यामध्ये. म्हणजे परमेश्वरी शक्तीकडे तुमची बुद्धी समावली जाणं आणि त्याच्यामध्ये निर्विचारिता येणं म्हणजे ध्यान आहे. तर या गोष्टींचा तुम्ही सुरुवातीला वापर करू शकता निर्विचारिता येण्यासाठी. म्युझिक असेल, स्पीच असेल. आणि हळूहळू ज्यावेळेला तुमची बैठक वाढते किंवा 5-10 मिनिटं तुम्ही निर्विचार अवस्थेत जाता, त्यावेळेला नंतर तुम्ही काहीही न लावता निशब्द ध्यान करू शकता. ती वेळ थोडीशी नंतर येते, 6 महिन्यांनी, वर्षांनी. हा, काही लोकांना लवकर पण येऊ शकते ज्यांचं ध्यान चांगलं लागतं.